नमस्कार मित्रांनो. शिक्षण विषयक नमस्कार. आमच्या फेसबुक लाईव्ह प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की मागच्या महिन्यात सुद्धा आपण शिक्षण विषयकच प्रोग्राम केला होता फेसबुक लाईव्ह, आणि त्याचं शीर्षक होतं शिक्षणाचं माध्यम कुठलं असावं, इंग्रजी की मराठी, इंग्रजी की मातृभाषा. तो पण प्रोग्राम खूप चांगला झाला, लोकांचे खूप फीडबॅक आले त्याच्यावर. पण लोकांचं असंही म्हणणं पडलं की ते त्या अजून काही मुद्दे आहेत, अजून काही या विषयावर चर्चा होऊ शकते. आणि तो धागा पकडून आम्ही या महिन्याचा फेसबुक लाईव्ह प्रोग्राम आम्ही ठरवला. आणि त्याचं शीर्षक आम्ही असं दिलं की शिक्षणाचं बोर्ड कुठलं असावं. कारण आपल्याला माहिती आहे की गेले काही वर्षापर्यंत आपल्याला SSC सोडून दुसरं कुठलं बोर्ड असतं नसतं आपल्याला माहित नव्हतं. पण गेल्या काही वर्षात एवढ्या शिक्षण पद्धती आपल्या संपर्कात किंवा आपण त्यांच्या संपर्कात आलेलो आहोत. उदाहरणार्थ SSC आहे, ICSE आहे, CBSE आहे, IB आहे. अजून अजून वेगवेगळे बोर्ड आहेत. किंवा काही लोक तर असं म्हणतात की आता डायरेक्ट तुम्ही 10वीला बसवा, घरीच मुलांचा अभ्यास घ्या. त्याला काय म्हणतात मला माहित नाही, मला वाटतं त्याला होम स्कूलिंग का अनस्कूलिंग काहीतरी म्हणतात. तर असं असे पण पर्याय उपलब्ध आहेत. तर या सर्वांमुळे पालक नाही म्हटलं तरी आजचा पालक जो आहे तो गोंधळात पडलेला असणं साहजिक आहे. कारण एवढे ऑप्शन असल्यामुळे आपल्या पाल्यासाठी कुठला ऑप्शन योग्य आहे, कुठला नाही, हे ठरवणं खूप कठीण आहे. आमच्या वेळेला सुदैवाने तशी वेळ आली नाही, कारण आमच्या वेळेला पर्यायच नव्हते. पण आता खूप पर्याय असल्यामुळे थोडासा गोंधळ उडणं आणि थोडंसं कन्फ्युजन होणं साहजिक आहे. आणि त्यामुळेच आजचा हा प्रोग्राम आम्ही करायचं ठरवलं. आणि त्यासाठी आपण त्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आणि अशा तज्ज्ञांना आपण बोलवलेलं आहे. आणि त्यांच्याबरोबरच आपण चर्चा करू, त्यांचं मनोगत जाणून घेऊ, त्यांना या वेगवेगळ्या बोर्डांची वैशिष्ट्ये काय आहेत ती आपण जाणून घेऊ. आणि मग कदाचित या मुद्द्यांचा असं मला म्हणायचं नाही की यांनी चर्चा अशी होईल की हे बोर्ड चांगलं आणि हे बोर्ड वाईट, अशी चर्चा अपेक्षित नाहीये. चर्चा अशी अपेक्षित आहे की वेगवेगळ्या बोर्डाची वैशिष्ट्य काय आहेत. आणि मग त्यावरूनच पालकांनी किंवा संबंधितांनी ठरवायचं आहे की विद्यार्थ्याला किंवा आपल्या पाल्याला कुठलं बोर्ड योग्य आहे आणि कुठल्या बोर्डाची कुठली वैशिष्ट्ये आपल्याला लागू पडतात. तर आपण पहिल्यांदा आपल्या सर्व तज्ज्ञांची ओळख करून घेऊया. मी भाग्यश्री मॅडमना सांगतो की प्लीज ये- आपल्या नक्की. पार्टिसिपंटची ओळख करून देईल. येस. मी आता आपल्या पॅनलिस्टची ओळख करून देते. डॉक्टर अजित जोशी, व्यवसायाने ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत. मुंबई नमस्कार. विद्यापीठाशी संलग्न इन्स्टिट्यूटमध्ये असोसिएट प्राध्यापक म्हणून आहेत. मटा, सकाळ, लोकसत्ता अशा वर्तमानपत्रात ते वरचेवर लिहित असतात, पण त्यांचा विषय मुख्य करून राजकीय आणि आर्थिक हा असतो. कॉमर्स शिक्षणामध्ये 12 ते 14 वर्षात 11वी ते TY BCom, CA तसेच मॅनेजमेंट हे विषय शिकवण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. आणि भाषण कला आणि संवाद कौशल्य या विषयावर शालेय विद्यार्थ्यांच्या त्यांनी अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अगदी थोडक्यात ओळख करून देते. प्रत्येक आपल्याकडे बोलवलेल्या आमंत्रितांची अजून खूप मोठी ओळख आहे, पण मी आपल्या या विषयाच्या संदर्भातच जास्ती करून देण्याचा प्रयत्न करते. मिलिंद चिंदरकर, त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मास्टर्स इन मॅनेजमेंट केलेलं आहे आणि रिहॅब कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे ते मॅनेजिंग डिरेक्टर आहेत. प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, कोलॅबोरेटिव्ह लर्निंग, प्लेवे मेथड इत्यादी पद्धतीने मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक खेळ आणि साहित्याची निर्मिती त्यांनी केली आहे. 12 विविध शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केलेलं आहे. नंतर वांद्रे येथील महात्मा गांधी विद्या मंदिर या शाळेत 12 तास चालणाऱ्या स्वामी विवेकानंद गुरुकुलची स्थापना त्यांनी केली असून या शाळेला उपक्रमशील व प्रयोगशील शाळा बनवण्यात सचिव म्हणून त्यांचा खूप महत्वाचा वाटा आहे. नंतर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील खेळाडू घडवणाऱ्या या शाळेला त्यांच्यामुळे खूप हातभार लागलेला आहे. भौगोलिक पार्क, नक्षत्र उद्यान, साहसिक खेळ, गोशाळा, बायोगॅस प्रकल्प, विद्यार्थ्यांसाठी 28 खोल्यांची इमारत अशा आगळ्या वेगळ्या कॅम्पेन त्यांनी केलेले आहेत. पाठ्यपुस्तक मंडळाच्या 9वी आणि 10वीच्या भूगोल स्वाध्याय पुस्तक निर्मितीसाठी संपादक मंडळावर ते काम करतात. मराठी भाषेचे धोरण काय असावं हे ठरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या उपसमितीचे सदस्य आहेत. नंतर गणिताचे प्रज्ञावंत शिक्षक म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. आपल्या पुढच्या आमंत्रित आहेत जान्हवीताई खांडेकर.
शैक्षणिक व्यवस्थापन, महाविद्यालयीन अध्यापन, स्तंभ आणि जाहिरात लेखन या क्षेत्राशी जवळजवळ त्या गेले 25 वर्ष निगडित आहेत. ठाणे येथे व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्रमुख म्हणून 15 वर्ष काम केल्यानंतर गेली 6 वर्ष मुंबईतील आपल्या पार्ले टिळक शिक्षण संस्थेच्या त्या प्रमुख शैक्षणिक अधिकारी म्हणून काम बघतात. पुणे विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र विषयात MA आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये MBA केलेले आहे. मुंबई आणि मणिपाल विद्यापीठाच्या MBA, BBA, BCom विद्यार्थ्यांना त्या व्यवस्थापन विषयांचं मार्गदर्शन करत असतात आणि अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचं स्तंभलेखन सुरू असतं. सई चितळे शिक्षणाने कमर्शियल आर्टिस्ट असून आर्ट या संदर्भातील अनेक प्रांतात त्यांचा वावर असतो. इंटरनॅशनल शाळेत शिकवण्याचा गेले 15 वर्षाचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे मुलांना कलेतून हसत खेळत शिक्षण कसं देता येईल याच्यावर त्यांचा मुख्य भर असतो. आणि आपल्या या परिसंवादात आपण त्यांना आमंत्रित करण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचे शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालयाच्या SSC माध्यमातून झालंय. इंटरनॅशनल शाळेत शिकवण्याचा 15 वर्षाचा अनुभव आणि त्याचबरोबर त्यांच्या मुलाने वॉल्डॉर्फ प्रणालीच्या शाळेत नुकताच प्रवेश केलाय. सो अशा तिन्ही स्तरांवरती थोडाफार त्यांचा अभ्यास सर्वसामान्य पार्लेकरांपेक्षा जास्ती झाला असेल. या निमित्ताने आपण त्यांना बोलवलंय. तर सर, आता आपण चर्चेला सुरुवात हो करूया. हो. मी सांगा. थँक्यू थँक्यू. आपल्याकडे खूपच शिक्षण क्षेत्रातली अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात ज्यांनी काढले अशी मंडळी आपल्याकडे आली आहेत. आणि आपण आता चर्चेला आणि आपल्या संवादाला सुरू करूया. तर त्याचं स्वरूप असं असेल की मी प्रत्येकाला प्रथम एक मनोगत व्यक्त करायची संधी देईन, एक 5 मिनिटाचं 7 मिनिटाचं. आणि त्याच्यातूनच जे मुद्दे येतील त्याच्यावर पुढे आपण चर्चा करूया. तर मी सुरुवात करीन जान्हवी मॅडम कडून. जान्हवी मॅडम, तुम्ही SSC मध्ये शिकलात आणि आता SSC आणि ICSE अशा दोन प्रकारच्या शाळा तुम्ही मॅनेज करताय आणि CBSE. तर याच्यातली काय वैशिष्ट्य आहेत आणि काय जनरल तुम्हाला डिफरन्स जाणवतो, काय फरक जाणवतो, तुमचं हा, मनोगत. येस, नक्कीच. सर्वप्रथम या परिसंवादाचं आयोजन केल्याबद्दल तुमचे खूप आभार आणि मला याच्यात बोलण्यासाठी बोलवलं त्यासाठीही खूप खूप धन्यवाद. तुम्ही म्हणालात तसं वेगवेगळ्या बोर्डांशी माझा संबंध पालक म्हणून पण आलेला आहे. तो असा की माझी मुलगी 5वी पर्यंत SSC बोर्डातून शिकली. 6वीला मात्र ती ICSE बोर्डात तिला प्रवेश आम्ही म्हणजे त्या शाळेत तिच्या हट्टानुसार आम्ही तिला प्रवेश दिला. आणि आता गेली 6 वर्ष मी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन मध्ये शैक्षणिक व्यवस्थापनाचं काम करत असल्यामुळे SSC आणि ICSE या दोन्ही बोर्डांच्या म्हणजे त्यांच्या कार्यप्रणालीशी माझा परिचय चांगल्यापैकी झालेला आहे. आत्ता जेव्हा आपण हा विषय घेतलेला आहे की शिक्षणाचं बोर्ड कुठलं असावं, तर त्याच्यात मला वाटतं मला अजून 2 शब्दांची अधिक त्याला जोड द्यावी लागेल. माझ्या मुलासाठी शिक्षणाचं बोर्ड कुठलं असावं, बरोबर. त्यातलं माझं मी आणि माझं मूल हे दोन्ही महत्वाचे त्यात घटक आहेत. यात मी का महत्वाची, तर एक तर तुम्ही म्हणालात तसं की तुमचं शिक्षण एक झालेलं असतं तेव्हा तो काहीतरी प्रभाव तुमच्यावर असतो, त्या बोर्डाची तुम्हाला माहिती असते. दुसरं, तुमच्या मुलाचं शिक्षण करणं ही तुमची जबाबदारी असते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मर्यादांची जाणीव असणं फार आवश्यक असतं. त्या मर्यादा वेगवेगळ्या स्वरूपाच्या असू शकतात. एकतर आर्थिक मर्यादा ही सर्वप्रथम. दुसरी, तुमची त्या मुलामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट असणार आहे, तुम्ही त्या मुलाला किती वेळ देऊ शकणार आहात, हा पण एक महत्वाचा मुद्दा त्यात बोर्ड निवडताना ठरतो. आणि तिसरं की तुमची मानसिकता काय आहे, तुमची व्हॅल्यूज काय आहेत. तुम्हाला नेमकं जेव्हा तुम्ही मुलाला शिकवणार आहात तेव्हा त्या मुलाकडनं तुमची स्वप्न काय आहेत किंवा तुम्ही काय त्यात महत्वाचं आहे. म्हणजे त्या मुलाचा शिक्षणाचा प्रवास महत्वाचा आहे का त्याचं उद्दिष्ट गाठण्याचं तुमचं जास्त महत्व तुम्ही त्याला देताय. आणि चौथं की तुमच्यासाठी हे सगळं किती प्रेस्टिज म्हणून तुम्ही या सगळ्याकडे बघताय की काय, हे प्रत्येक पालकांनी तपासून घ्यायला पाहिजे. आणि नंतर मुलासाठी बोर्डाची निवड करावी लागेल. त्यातलं तुमचं मूल हा जो दुसरा भाग आहे, तर तुमच्या मुलाची 3.5 वर्षाचा असताना तर तुम्हाला क्षमतांची जाणीव तशी फारशी होत नाही. पण थोडे थोडे इन्क्लिनेशन कदाचित तुम्हाला दिसू शकत असतात किंवा काही गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक त्याच्यात
बिंबवू पाहत असता, म्हणजे अगदी सोपं म्हणजे वाचनाची आवड, भाषांची आवड वेगवेगळ्या, त्याच्यासाठी तुम्ही काही जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे पालक आहात का? असलात तर तुम्हाला थोडी अधिक मुभा घेऊन तुमची अधिक परिश्रमाची तयारी असली तर मग तुम्ही तुमचं बोर्ड त्याप्रमाणे निवडू शकता. आता आपण वळूयात की SSC बोर्ड, ICSE बोर्ड, CBSE बोर्ड, IB बोर्ड यांचे मध्ये काय अ, फरक असू शकतो. तर SSC बोर्ड हे आपल्याला माहिती आहे की आपण म्हणजे आता मला वाटतं इथे जेवढे आपण आहोत तेवढे आपण बहुतेक लोक SSC बोर्डमध्ये शिकलेलो आहोत, हो कारण हो आपल्याकडे हो. ICSE बोर्ड हे आता गेली मला वाटतं 20 एक वर्षांपासनं CBSE आधी आलं आणि त्याच्यानंतर ICSE आलं. त्यामुळे मुख्यत्वे SSC बोर्डातनं आपण गेलेलो आहोत. SSC बोर्डाची एक प्रकारची कार्यप्रणाली आहे, त्यांचे अभ्यासक्रम कसे असतात, ते कसे राबवले जातात, शिक्षकांची विचार करण्याची पद्धत काय आहे हे आपल्याला माहिती आहे. तो एक प्रकारचा फोकस्ड अभ्यासक्रम आहे. आणि दुसरा एक त्याच्यातला महत्वाचा भाग म्हणजे SSC बोर्डामध्ये लोकल इन्फॉर्मेशन, लोकल नॉलेज याच्यावर खूप जास्त भर आहे. त्यामुळे जर आपल्याला आपले परिसर, आपला महाराष्ट्र, आपले राज्य, आपली भाषा याची चांगली तयारी कुठला बोर्ड करून घेत असेल तर मी नक्कीच म्हणेन की SSC बोर्ड. कारण त्याच्यात लोकलायझ आपल्या म्हणजे सगळा भर हा स्थानिकतेवर जो आहे, कारण आपल्या शिक्षणाची विचार करण्याची पद्धत तशी होती आणि त्यामुळे तसं आहे. त्यामुळे SSC मध्ये आपण शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलो, आपण भूगोलात आपला जिल्हा शिकलो, नंतर आपण महाराष्ट्र शिकलो, आपल्या इतिहासातही अ, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांमध्येही आपण बऱ्यापैकी सगळी माहिती आपल्याला मिळत गेली शालेय जीवनावर. वेरॅज तुम्ही जर ICSE मध्ये गेलात तर ICSE हे त्याच्या आधी आपण CBSE घेऊ. CBSE बोर्ड हे परत दिल्ली बोर्ड आहे. हम्म, संपूर्ण देशभर CBSEचा एकसारखा अभ्यासक्रम आहे. त्याचा फायदा कुठल्या पालकांना होऊ शकतो तर ज्यांची ट्रान्सफरेबल जॉब आहेत, की मला महाराष्ट्रातच मी राहणं आहे हे मला माहिती नाही. आज तर आता ग्लोबलायझेशनच्या युगात तुम्हीच बघता आहात की पार्ल्यातली किती लोक ही बाहेरच आहेत. हो म्हणजे एक तर बाहेर अब्रॉड किंवा मग बँगलोर आणि हो, या अगदी. अशा ठिकाणी. भरपूर भरपूर. मग त्यांना तुमचं SSC बोर्डात म्हणजे आज तुम्ही 4 वर्ष मुंबईत आहात. अगदी माझ्या मुलीच्या वेळीही जेव्हा माध्यम निवडलं तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही दिल्लीहून मुंबईत आलो हो. आणि नंतर आम्हाला हैदराबादला जावं लागेल की काय अशी आमची स्थिती होती. मग अशा वेळी आम्ही हैदराबादला मराठी माध्यमाची शाळा कशी मिळणार हम्म, असा विचार केला आणि तिला इंग्रजी माध्यमाच्या SSC बोर्डात घातलं. हम्म, त्यामुळे CBSE निवडताना बहुतेक पालक जे ट्रान्सफरेबल जॉब असतील, ज्यांना अगदी काही प्रमाणात CBSEच्या शाळा या कतार आणि अशा ठिकाणी पण बऱ्याच आहेत, हम्म, तिथे त्यांना CBSE बोर्ड निवडणं खूप सोयीचं असतं. त्यामुळे त्यांनी ते निवडणं साहजिक आहे. बरोबर. CBSE बोर्डाचा अभ्यासक्रम बघितला तुम्ही तर कसं आहे की त्याच्यात मॅथ्स आणि रायटिंगवर भर दिलेला आढळतो. त्यामुळे जे JEE, NET या NEET याच्या नीट याच्यासाठी तयारी करतात त्या मुलांना ते बोर्ड फायदेशीर आहे असं एक मानण्यात येतं. ICSE बोर्डाचे काय फायदे किंवा चांगले गुण सांगता येतील तर ICSE बोर्ड हे खूप ऑटोनॉमी देतं शाळांना. म्हणजे कशी, तर आता माझ्या मुली ज्या शाळेत होत्या त्या शाळेत त्यांना मनाचे श्लोक पहिल्या इयत्तेपासनं होते. त्यामुळे दोघींनाही उत्तम मनाचे श्लोक रोज म्हटल्यामुळे माहिती होते. ICSE बोर्डांच्या त्या शाळेत माझ्या मुलींनी हद्दपार ही कादंबरी शिकली. मांडेशची माणसं ही कादंबरी पुस्तक तिला अभ्यासाला होतं. 7 मजले हास्याचे हास्याचे हे गंगाधर गाडगिळांचं पुस्तक तिला 7वीला अभ्यासाला होतं. त्यामुळे हा जो शाळेला दिलेला ऑटोनॉमी हम्म, अभ्यासक्रम निवडण्याची ICSE बोर्डाची आहे ती खूप उपयोगी पडू शकते. पण मग त्यात शाळा तुमची कुठल्या प्रकारची लोक चालवतायत आणि किती क्षमतेनी त्या सगळ्याचा उपयोग करतायत हे महत्वाचं ठरतं. हम्म, हम्म. पण ICSE मध्ये एक लक्षात येतं की मुलांना बऱ्यापैकी क्रिएटिव्हिटी ज्या मुलांकडे आहे त्यांना हे बोर्ड खूप जास्त मदत करतं. म्हणजे 5वी पर्यंत परीक्षा नाही, कंटिन्युअस असेसमेंट मधनं मुलांचं होत राहतं. हम्म. अशा जे काही गोष्टी आहेत त्या ICSE बोर्डाच्या नक्कीच फायदेशीर असू शकतात.
पण दुसरा तोटा काय असू शकतो, तर त्यांना लोकल अभ्यासक्रम फार कमी असतो. त्यांना ग्लोबल सगळा त्यांचा विचार असतो तो, म्हणजे त्यांनी ऑस्ट्रेलियाचा अभ्यास केलेला असतो जॉग्राफीमध्ये, पण त्यांना महाराष्ट्राचं झालेलं नसतं. असे काही गमतीशीर प्रकार आयसीएसई मध्ये त्यांना शिवाजी महाराज शिकायला मिळत नाहीत, पण ऍट द टाइम त्यांना वर्ल्ड हिस्ट्रीतल्या बऱ्यापैकी गोष्टी माहिती झालेल्या असतात. अशा काही अभ्यासक्रमाच्या गमती जमती आयसीएसई बोर्डात होतात. पण त्याचा एक आणखीन गोष्ट अशी होते की सहावीला समजा मॅथ्स आहे, सहावीला एकदा तुम्हाला जे चॅप्टर तुम्ही बघाल मॅथ्सच्या पुस्तकात, तेच तुम्हाला सातवी, आठवी, नववी, दहावीला बघायला मिळतात. त्याला कंटिन्युअस लर्निंग, प्रत्येक वेळी एक 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 त्याचा पार्ट वाढवत जातात. त्यामुळे जेव्हा आयसीएससीचं मूल असतं 10वीत बाहेर पडल्यावर त्यांना मोठ्या मोठ्या पुस्तकांची सवय असते आणि ते कुठल्याही प्रकारच्या गोष्टीला मग, म्हणजे मला जेव्हा माझी मुलगी 6वीत गेली तेव्हा भयंकर भीती वाटली होती की अरे बापरे, एवढं मोठं पुस्तक, आणि शिवाय परत शिक्षकांनी सांगितलेलं होतं की याच्यातलं टेक्स्टबुक मधलं तुम्हाला हे टेक्स्टबुक आहे असं गृहीत नका धरू, असे घेतले काही प्रश्न येणार नसतात परीक्षेत, परीक्षेतले प्रश्न वेगळेच असतात असं परत सांगितलेलं. त्यामुळे की मग अभ्यास करायचा तरी कसा, पण मुली म्हणजे स्टुडंट्स त्याच्यात तयार होतात, त्यांना नंतर त्या व्हॉल्यूमचीही भीती वाटेनाशी होती. पण परत की हे निवडताना माझ्या मुलाची कॅपॅसिटी माझ्या लक्षात आलेली आहे का, त्याला हे सगळं झेपणार आहे का, आणि त्याच्या बरोबरीने मी थोडा जो द्यायला लागणारा वेळ आहे तो देणार आहे का, ही तयारी माझी असली पाहिजे. आणि मग या सगळ्या गोष्टींवर मी बोर्ड निवडलं पाहिजे असं मला वाटतं. मला खूप छान जान्हवी मॅडम तुम्ही माहिती दिली, अगदी थोडक्यात आणि सर्व स्ट्रीमची, एसएससी, आयसीएससी, सीबीएसई. मला एक थोडा प्रश्न असा विचारायचा की आयसीएससी प्रोजेक्ट रिलेटेड वर्क जास्त असतं ना, मला वाटतं. एक ते मला मला माझ्या बाबतीत म्हणजे माझ्या मुलाच्या बाबतीत मला जाणवलं होतं. खूप नक्कीच प्रोजेक्ट्स खूप असतात, म्हणजे प्रोजेक्ट्स चांगलं आहे असतात, ते, इट इज कारण व्हेरी गुड. त्यांना प्रोजेक्ट्सच्या थ्रू शिकायचं असतं. अपेक्षा अशी असते की मुलांनी ते सगळ्या प्रोजेक्ट्सची तयारी घरी करावी आणि प्रत्यक्षात तिकडे जाऊन मग ते प्रोजेक्ट्स करावेत. ओके पण ओके. अनफॉर्च्युनेटली असं होतं की पेरेंट्सकडेही तेवढा वेळ नसतो, शिक्षकांकडे त्याहून नसतो, हां, सिस्टीमकडे त्याहून नसतो. त्यामुळे मग चला हा प्रोजेक्ट आहे करा, आणि मग पेरेंट्सही मुलाच्या पेक्षाही जास्त त्याच्यात गुंतून जातात. बरोबर. पण तो आपला इम्प्लिमेंटेशनचा हो लूप हो. होले मला वाटतं, तो आपण तिथे भरून काढता येऊ शकतो, म्हणजे तो काही अशक्यच आहे असं नाही. बरोबर बरोबर. फार जरा छान माहिती टाइम तुम्ही दिली. हे चांगलं केलं, पण आपल्याकडे आता म्हणजे आता आमच्या पार्ले टिळकलाच असं आहे की जागेचा कन्स्ट्रेंट आहे, 2 शिफ्टमध्ये शाळा चालवावी लागते. हो हो हो. अशा वेळी तुम्ही शाळेची वेळ कशी वाढवणार? जर शाळेची वेळ वाढवली तर या सगळ्या गोष्टी शाळेतही करून घेणं शक्य असतं. छान, खूप छान माहिती दिली तुम्ही. आता मी मी जरा वेळ जास्त घेतलीये नाही नाही, त्याबद्दल. हरकत नाही, पण चांगली, खूप इलॅबोरेटिव्ह आणि एक बेसिक फाउंडेशन, खूप छान माहिती दिली. आपण सईकडे जाऊया. सई, तुमचा अनुभव आयबीचा आहे. तुम्ही स्वतः एसएससी मध्ये शिकलात, आयबी मध्ये शिकवतात मुलीला अजून तिसऱ्या पद्धतीत. तर तुम्ही कसं आयबी ला कसं डिस्क्राईब कराल, हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम अदर्स? सो खांडेकर मॅमनी जे सांगितलं ते की दॅट इज खूपच इम्पॉर्टंट आहे की तुम्ही हे आयडेंटिफाय करणं पहिले की ॲज अन इंडिव्हिज्युअल और ॲज अ फॅमिली तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी बेस्ट बोर्ड काय आहे हे. त्याच्यावर मी आत्ताचे आय थिंक अजित पण त्याला अग्री करेल की हा खूप मोठा प्रश्न असतो आमच्या आवर जनरेशन पेरेंट्स ज्यांची मुलं आता शाळेत जायला सुरुवात झाली आहे. सो माझी क्विक हिस्ट्री म्हणजे मी एसएससी पार्ले टिळक शाळेत होते. मला 10वी पर्यंत माहिती नव्हतं मला आर्ट एवढं आवडतंय की मी ते आर्ट शिकवीन पुढे. मी माझ्या आईच्या मैत्रिणीच्या एका शाळेत गेले जी मुंबईतल्या पहिल्या आयबी स्कूलमध्ये टीचर म्हणून जॉईन झालेली, आणि मी तिच्या शाळेत शाळा बघायला म्हणून गेले की आयबी म्हणजे इंटरनॅशनल स्कूल म्हणजे काय. तर जुहूला एकोल मॉन्डियाल म्हणून एक शाळा आहे, तिकडे मी ती बघायला गेले आणि तिने मला सांगितलं की चल तुला आर्ट रूम दाखवते, म्हणून मी त्यांच्या आर्ट रूम मध्ये गेले. आणि ती आर्ट रूम म्हणजे मोठी मोठी रूम जिकडे जे मटेरियल अवेलेबल असू शकतं ज्याच्याने तुम्ही आर्ट अँड क्राफ्ट करू शकता ते सगळं होतं. शाळा चालू होती, लहान मुलं पूर्णपणे त्याच्यात एनग्रॉस्ड होती. मटेरियल्सवर काही बंदी नव्हती की हे वापरायचं नाही, एवढंच वापरायचं, एकच क्रेयॉन मिळणार आहे, एकच पेपर मिळणार आहे, पूर्ण फ्री वे होतं. आणि माझं झालं की एक मिनिट, हे खूपच इंटरेस्टिंग आहे.
मग मी जरा थोडं ते बघितलं आणि मी घरी येऊन तिच्याशीच बोलायला लागले की हे काय आहे, म्हणजे IB मध्ये जॉब करायचा आहे म्हणजे काय. ती म्हणाली, कारण म्हटलं मला BEd मी काही केलं नाहीये, माझं एज्युकेशन कमर्शियल आर्टिस्ट आहे, मी मी काय ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये जॉब नाही केलाय. सो मला जर IB मध्ये ऍज अ टीचर जॉईन व्हायचं असेल तर मला काय करायला लागेल. ती म्हणाली काही नाही, तुझा मस्त पोर्टफोलिओ ऑलरेडी आहे, तू आर्ट टीचर आहेस, तर तुला हे प्रूव्ह नाही करायचंय की तू चांगली आर्टिस्ट आहेस. सो तू यू कॅन जस्ट अप्लाय टू स्कूल्स. त्यामुळे मी अशी एक दिवस रॅन्डमली 10-12 मुंबईतल्या शाळांना अप्लाय केलं आणि विदिन 2 डेज मला एका अपकमिंग इंटरनॅशनल स्कूलचा कॉल आला, जे लॉन्च करत होते. वरळीला DY पाटील इन्स्टिट्यूट त्यांची पहिली इंटरनॅशनल स्कूल स्टार्ट करत होते. सो मला तिथे जॉब मिळाला ऍज अन आर्ट टीचर. आणि IB स्कूल्सचं मेन म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की ते त्यांच्या टीचर्सना ट्रेन करतात, सर्टिफाय करतात की तुम्ही आता एक सर्टिफाईड IB फॅसिलिटेटर आहात आणि तुम्हाला एका पर्टिक्युलर वे मध्ये हा सब्जेक्ट कसा शिकवायचा आहे ह्याचं आम्हाला आधी पहिले 10 दिवस इंटेन्सिव्ह ट्रेनिंग होतं. मग मला ते पूर्ण प्ले वे मेथडमध्ये आणि सो बेसिकली IBचं इन शॉर्ट इझी वे टू अंडरस्टँड सांगायचं असेल तर तुम्हाला एक रिटन करिक्युलम देत नाही कुठल्याही सब्जेक्टसाठी. IB तुम्हाला गाईडलाईन्स देते की 4 ते 5 वर्षाच्या मुलांना हे कॉन्सेप्ट आले पाहिजेत. IB इज कम्प्लिटली कॉन्सेप्ट बेस्ड लर्निंग. त्यामुळे आर्टला पण की 3 ते 5 वर्षाच्या मुलांना रंग कळले पाहिजेत. तर आता ते रंग मी कसे शिकवायचे त्या मुलांना हे माझं क्रिएटिव्हिटी आहे. बऱ्याच वेळेला IB स्कूल्समध्ये काय होतं की 20 मुलांचा वर्ग असतो, टीचर स्टुडंट रेशिओ खूप चांगला आहे, एक टीचर आणि 10 मुलं. सो माझ्या बरोबर अजून एक टीचर असते. सो तो रेशिओ असल्यामुळे मी त्या मुलांना खूप जास्त नीट ओळखू शकते. मला त्यांना त्यांचं लर्निंग काय, ते कशा पद्धतीने नीट शिकतील किंवा जास्त आवडीने शिकतील हे म्हणजे जास्त होतं IB मध्ये ऍज कम्पेअर्ड टू अदर स्कूल्स. त्यामुळे ते करिक्युलम डेव्हलपमेंट त्यांचा इज म्हणजे पूर्णपणे टीचर्सवर अवलंबून असतो की तुम्ही किती क्रिएटिव्हली तो एक कॉन्सेप्ट शिकवू शकता. ते म्हणत नाही की तुम्ही रंगवूनच कलर शिकवायला पाहिजे किंवा मग तुम्ही कलर मिक्सिंगनी शिकवा, तुम्ही हातावर 2 रंग करून शेकहँड करून बघा कुठचा कलर मिक्स होतोय. सो त्यांचं मत काय की तुम्हाला कळलं पाहिजे की येलो आणि रेड मिक्स केल्यावर ऑरेंज होतो. ते प्रत्येक मूल वेगवेगळ्या वे मध्ये हे सांगू शकतो. कोणीतरी सांगेल, कोणाला आर्ट आवडत नाही, तर ज्यांना आर्ट, आता मी आर्ट विषय बोलते कारण माझा तो फोर्टे आहे. दिस हॅपन्स इन ऑल सब्जेक्ट्स की मला कॉन्सेप्च्युअली एक गोष्ट जर कळली, इवन मॅथमॅटिक्स, इवन लँग्वेज, की मला आत्ता ऍट प्रायमरी लेवल मला तो कॉन्सेप्ट कळणं महत्वाचं आहे. तो कसा कळतोय आणि मला हे कळलंय हे तुम्हाला दाखवतेय, ते मी इंडिव्हिज्युअली माझ्या कम्फर्टनी दाखवू शकते. IBचं अजून एक महत्व रादर एक असं आहे की ते खूप कॉन्सेप्ट ड्रिव्हन असतं आणि त्यांचं खूप एक्सप्लोरेशनवर असतं. तुम्ही फाइंड आउट करा, लोकांना विचारा, इंटरव्ह्यू करा. त्यांचा टेक्नॉलॉजी बेस खूप असतो, त्यामुळे लहान मुलांना खूप आधीपासून रिसर्च स्किल्स डेव्हलप करायला शिकवतात की तुम्ही फाइंड आउट करा, नॉट ओन्ली गुगलवर, किंवा तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारा. मॅम म्हणाल्या तसं बऱ्यापैकी प्रोजेक्ट वर्क असतं, पण ते शाळेतच होतं कारण तुम्हाला सगळं ऍक्सेस शाळेत मिळतो. त्यामुळे शाळेत बऱ्यापैकी प्लेवे मेथडनी होतं. अजून एक ॲडव्हान्टेज मला जो IBचा वाटला आणि जो मी अनुभवला 15 वर्ष, की जसे सगळ्या स्कूल्समध्ये आपण अकॅडमिक्सला किंवा काही सर्टन सब्जेक्ट्स आहेत ज्यांना खूप इम्पॉर्टन्स देतो, लँग्वेज आहे, मॅथमॅटिक्स आहे, तसं इथे प्रत्येक आर्टला तितकाच इम्पॉर्टन्स दिला जातो. म्हणजे नॉट ओन्ली व्हिज्युअल आर्ट, म्युझिक आहे, थिएटर आहे, डान्स आहे, ड्रामा आहे, प्रत्येक आर्ट. आणि इथे कॉन्सेप्ट असा असतो शिकवायचा की एक सब्जेक्ट किंवा एक कॉन्सेप्ट 6 आठवडे शिकवला जातो. फॉर एक्झाम्पल, आता मी जर एक मॅथमॅटिक्सचा कॉन्सेप्ट घेऊन मुलांना 6 आठवडे एक कॉन्सेप्ट शिकवते, त्याच्यात शेप्स येऊ शकतात, एरिया येऊ शकतं, तर मी ॲज अन आर्ट टीचर, एक फेमस आर्टिस्ट आहेत SH रजा म्हणून, त्यांचं शेप्सचेच आर्टवर्क्स असतात. सो मी ते त्या 6 आठवड्यात अशा ऍक्टिव्हिटीज घेते ज्या मॅथमॅटिक्स रिलेटेड आहेत कुठे ना कुठेतरी. आपलं महाराष्ट्राचं वारली आर्ट आहे, ते पण शेप्सनी केलं जातं. सो प्रत्येक गोष्टीत ते 6 आठवडे पूर्णपणे बंबार्डिंग एका कॉन्सेप्ट रिलेटेड होतो. 6 कंप्लीट 6 वीक्स ऑफ ऑल सब्जेक्ट्स, आणि हे 5वी पर्यंत चालतं.
आणि पुढे बरेच IB स्कूल्स IGCSE मध्ये कन्वर्ट होतात 6वी ते 9वी, आणि मग 10वी 11वी 12वी परत IB म्हणजे IBDP म्हणतात त्याला, ह्याला जातात. जास्त करून भर ग्लोबल, मॅमनी जसं सांगितलं तसं आपलं कसं SSC ला महाराष्ट्र किंवा आपलं लोकल असतं, तिथे खूप कम्पॅरेटिव्ह स्टडी चालतो लोकल टू ग्लोबल. म्हणजे तुम्ही लोकल पण करता पण तुम्ही जास्त ग्लोबल करता, कारण IB स्कूल्समध्ये जनरली मोस्ट ऑफ द स्टुडंट्स जे एनरोल होतात ते 10वी नंतर अंडरग्रॅडसाठी बाहेर जाणार आहेत. त्यामुळे तुमचा IBDPचा जो डिप्लोमा कोर्स झाला तो झाल्यावर तुम्हाला GRE TOEFL द्यायला लागत नाही, तुम्ही डिरेक्ट युनिव्हर्सिटीजमध्ये तुमच्या अंडरग्रॅडला जाऊ शकता. दॅट इज द इम्पॉर्टन्स. आणि ते म्हणून ते एक जनरल एक आय वुडंट से प्रेफरन्स, पण ज्या मुलांना माहिती आहे किंवा ज्या फॅमिलीजमध्ये हे कल्चर आहे की हे करून बाहेरच जायचंय, मोस्टली तुम्हाला त्या IB स्कूल्समध्ये ती मुलं येणारी दिसतील की ज्यांना माहितीये की त्यांना 10वी 12वी नंतर बाहेरच जायचंय. अच्छा. सो ठीक आहे, छान छान माहिती दिली तुम्ही थँक श्री. आणि एकच प्रश्न फक्त मला विचारायचा होता की मग IB मध्ये टेक्स्टबुक अशी नसतात का? म्हणजे आपल्याकडे कशी टेक्स्टबुक असतात, यू. 5वीचं सायन्स असं. नाही नाही, कमी असतात तिकडे. कसं असेसमेंट आणि असाइनमेंट बऱ्यापैकी असतात, त्यामुळे अच्छा. टीचर स्वतः असाइनमेंट बनवतात, त्यांच्या वर्कशीट्स असतात, त्यांचे रेडी मटेरियल. मी म्हणाले तसं मला माहिती नाही माझा हा क्लास कसा असणार आहे, मे बी ते लँग्वेजमध्ये जास्त स्ट्रॉंग असतील तर मी तसे असेसमेंट त्यांचे बनवते. जर ते थोडे लँग्वेजमध्ये थोडे आहेत तर मग मी थोडे कमी आहेत ऍज अ ग्रुप, तर मग मी त्या वेनी ते डिझाईन करते. सो रिटन आणि म्हणजे असं रेडी मटेरियल काही नसतं, यू हॅव टू मेक एव्हरीथिंग ऑन युअर ओन. थँक्यू, छान माहिती दिली तुम्ही. आता मी डॉक्टर अजित जोशी यांच्याकडे जातो. अजित, तुम्ही मला शिक्षण क्षेत्रात शिकवलंय, पण बरेच वर्ष शिकवता आहात तुम्ही. आणि प्लस तुमच्या मुलांना पण तुम्ही एका वेगळ्या पद्धतीच्या शाळेत एनरोल केलं, ते शिकतायत वेगळ्या. तर कसा तो चेंज होता SSC टू ती पद्धत, आणि काय तुमचे ओपनिंग कॉमेंट्स? सो एक तर पहिली गोष्ट मला अशी वाटते की तुम्ही जे बोर्ड हा वारंवार उल्लेख करताय ना, बोर्ड ही गोष्ट 10वीत म्हणजे मूल किमान 15 किंवा खरं तर 16 वर्षाचं झाल्यावर चित्रात येते. बरं. आणि माझ्या माहितीप्रमाणे मला CBSE ची खात्री नाही, किंवा पण बहुतेक SSC आणि IGCSE या दोन बोर्डांबद्दल मला खात्री आहे की तुम्ही कुठल्याच शाळेत जरी घातलं नाही तरी त्या बोर्डाच्या परीक्षांना तुम्ही 10वीला बसवू शकता. मला वाटतं CBSE ICSE ला हा चॉईस नसावा असं मला वाटतं, पण मला खात्री नाहीये, कदाचित जान्हवी मॅडम त्याच्याबद्दल सांगू शकतील. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की तुमचा जो विषय आहे आणि आपण जी चर्चा करतोय त्याच्यातलं एक फार इंटरेस्टिंग गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की म्हणजे जेव्हा जर मी 3 वर्षाच्या माझ्या मुलाला शाळेत घालताना बोर्डाचा विचार करतोय, याचा अर्थ मी याचा विचार करतो की 15-16व्या वर्षी तो किंवा ती काय करणार आहे. आणि त्याच्यानंतर मी याचा विचार करतोय की त्या 15-16 वर्षानंतर मग कॉलेज, मग कुठे मला आठवतं मध्ये एक अशी फेज होती की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती एका विशिष्ट बोर्डाकडे किंवा एका विशिष्ट शाळेकडे याकरता मुलं जात होती की त्यांना 11वीत ऍडमिशन सहज मिळेल, म्हणून 5वीत त्या मुलांना त्या शाळेत किंवा बोर्डात घालत होते. तर आता हा पहिला प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे असं मला वाटतं की 3 वर्षाचं मूल असताना त्याच्या 15-16व्या वर्षाचं नियोजन आपण खरंच करू शकतो का? म्हणजे करावं का नाही हा माझा मुद्दा नाही, ठीक आहे, एखाद्याला वाटत असेल करावं सुद्धा, याच्याबद्दलही मला काही प्रॉब्लेम नाही, पण आपण करू शकतो का हा माझ्या पुढचा प्रश्न आहे पहिला, की आपण कशाचं नक्की नियोजन करणार. आणि म्हणून मला असं वाटतं की जास्त महत्वाचा मुद्दा हा आहे की जो काही प्रमाणात जान्हवी मॅडमही म्हणाल्या, सई सुद्धा म्हणाली काही प्रमाणात, की तुम्हाला हा चॉईस करायला लागेल की तुम्हाला तुमच्या मुलासाठी काय हवं आहे, तुमच्या मुलासाठी तुमच्या मुलीसाठी तुम्हाला काय हवं आहे आत्ता 3 वर्षाचं असताना, किंवा 3 ते 5 मध्ये, 3 ते 10 मध्ये काय हवं आहे. मग कदाचित हा विचार करता येईल 10व्या वर्षी, किंवा आता 12 ते 14 मध्ये काय हवं आहे किंवा काय. आणि खूप संधी असते, म्हणजे असं काही नाहीये की तुम्ही 3ऱ्या वर्षी घेतलेला निर्णय हा तुम्हाला त्या मुलाच्या 25व्या वर्षी डॉक्टर होईपर्यंत त्याला पकडून राहायला हवं असं अजिबात नाहीये. खूप माझ्या माहितीत जसं आता सॉरी जान्हवी मॅडम जसं म्हणाल्या की त्यांच्या मुलीनी शाळा बदलली, किंवा मला आठवते सई, मला वाटतं तू पण कॉलेजच्या काळात काहीतरी ट्रॅक चेंज केला होतास, बरोबर? किंवा असे खूप लोक आहेत की जे आपापले ट्रॅक्स हे वारंवार नंतरच्या काळात बदलतात आणि त्याने काही त्यांचं करिअरचं नेसेसरीली नुकसान होतं असं नाही. तुम्हाला जेव्हा शाळा निवडता आहात तेव्हा हा प्रश्न मला
पडला होता असं मी म्हणेन. लोकांनी ज्यांचा त्यांचा कॉल घ्यावा, पर्सनल विषय, की आपल्याला शाळा कशा प्रकारची म्हणजे आता उदाहरणार्थ एसएससी जर आपण म्हणाल, तर माझ्या मते आताच काय माझ्याही काळामधली एसएससी शिक्षण पद्धती काही तेवढी सगळ्यांना समाधानकारक वाटत होती असं नाही. पण त्याच वेळेला तुम्हाला एक गंमत सांगतो की कराडमध्ये किंवा कोल्हापूरमध्ये झेडपीच्या शाळा आहेत की ज्या शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी 500-500 पालकांची रांग लागते, ज्या एसएससीच्या झेडपीच्या शाळा आहेत. तर ही कमाल त्या शाळांची आहे. प्रत्येक शिक्षण पद्धती, प्रत्येक शाळा, प्रत्येक बोर्ड तुम्हाला तुमच्या एक्सपेरिमेंटेशनचा, तुमच्या प्रयोगशीलतेचा वाव देत असतं. आता तो वाव घ्यायचा की नाही हे त्या शाळेला, त्याच्या व्यवस्थापनाला, शिक्षकांना, मुख्याध्यापकांना ठरवावं लागतं आणि त्या आधारावर पालकांना ठरवावं लागतं की आम्हाला या शाळेत जायचंय. म्हणजे मी अजून एक म्हणजे आता ह्या दोघी म्हणाल्या त्याच्यामध्ये असं सुरू होतं. आता माझी हे मुलगी मुलगा ज्या शाळेत जातात ते वॉल्डॉर्फ नावाचं शिक्षण पद्धती आहे, रुडॉल्फ स्टायनर नावाच्या जर्मन शिक्षण तज्ज्ञाने आणलेली. आणि न्यूझीलंडमध्ये त्याचं बोर्ड आहे जे आता भारतामध्ये रेकग्नाइज झालेलं आहे, ऑल इंडिया युनिव्हर्सिटीजनी रेकग्नाइज केलेलं आहे. आणि कदाचित आम्ही त्या बोर्डाची काही काळात सदस्यत्व घेऊ. आता म्हटलं तर हे सगळं आंतरराष्ट्रीय आहे, पण आता माझी मुलगी 6वीत आहे. तिला गेल्या 2 वर्षांमध्ये मुंबई होती, मुंबईचा भूगोल होता, महाराष्ट्राचा इतिहास होता, महाराष्ट्रातली पिकं होती, नद्या होत्या, आजूबाजूच्या राज्यांमधली म्हणजे नुसतं महाराष्ट्र नाही, मग महाराष्ट्राची ऍडजसंट राज्य कुठली, मग मध्य प्रदेश आहे, गोवा आहे, गुजरात आहे, तिथे काय चालतं त्याच्याविषयीची माहिती होती. सो ती जरी आंतरराष्ट्रीय शाळा असली तरी तिला हे सगळ्या प्रकार म्हणजे आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धती असली तरी तिला या सगळ्या प्रकारचं ज्ञान तिथे मिळू शकलं. हा स्कोप त्या शाळेच्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे. कारण मूलभूत म्हणजे माझी आणि त्या शाळेची तार कुठे जुळली तर त्यांचा मूलभूत मुद्दा असा आहे की शाळा ही त्या तरुण तरुण नाही लहान मुलाच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा, त्याच्यातून एक चांगला सज्जन नागरिक व्हावा या दृष्टीने आपण शाळेमध्ये मुलांना घालत असतो. दुर्दैवाने बहुतेक वेळेला बहुतेक पालक हे शाळेमध्ये डॉक्टर करायचं का इंजिनियर किंवा तसंच नाही, हल्ली एमबीए पण असतं, सीए पण असतं, बरंच असतं. सो अशा म्हणजे मी म्हटलं 15-16 वर्षाच्या हिशोबात घालत असतात. तर तो शाळेची फिलॉसॉफी ही आहे की माझ्या शाळेत येणाऱ्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास आहे. आणि त्या दृष्टीने ती शाळा स्टँड अलोन काम करत नाही. त्या शाळेने आम्हालाही जबरदस्त म्हणजे मी तुम्हाला फक्त 1-2च गोष्टी सांगतो आणि मग मी आता थांबतो. की उदाहरणार्थ आमच्या मुलांना आम्ही स्क्रीन दाखवू नाही शकत. हे सर्रास दिसणारं चित्र तुमच्या आजूबाजूला आहे, तुमच्या घरांमध्ये असेल, माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये आहे की हॉटेलमध्ये नवरा बायको येतात, मुलाच्या हातात एक मोबाईल देतात, मूल काहीतरी मोबाईलवर बघत जेवत असतं. किंवा असेही पालक आहेत की ते गोड गोष्टी आणि मग त्या खास करून जर का जुन्या काळातल्या सुंदर मराठी गोष्टी असतील तर मग त्यातनं बाय द बाय संस्कार सुद्धा होतो. तर त्याच्यामुळे म्हणजे आपण आपलं काम करायला मोकळं राहतो, मुलावर चांगले संस्कार होतात, असं ते सगळी सोय होत. तर आम्हाला ती सोय शाळा करून देत नाही. त्या दृष्टीने आमची अगदी वाईट शाळा आहे. कारण ते सांगतात की काय वाटेल ते झालं तरी मुलाला स्क्रीन दाखवायचं नाही, त्यामुळे आम्हाला त्या मुलाला सतत एंगेज ठेवावं लागतं. पण त्याच्यामुळेच त्या मुलाला असं त्या शाळेला वाटतं, आम्हाला वाटतं की त्यामुळे त्या मुलाच्या व्यक्तिमत्वाचा जास्त चांगला विकास होतो. कारण स्क्रीन त्या वयामध्ये हा तुम्हाला मोठं बनवणारी यंत्रणा आहे. तर त्यामुळे त्याचा चांगला विकास होऊ शकतो. सो ह्या शाळेत ही शाळा चालवणारे शाळेतलेच पालक आणि शिक्षक आहेत. त्याच्यात कुठलेही उद्योगपती, कुठलेही राजकारणी, कुठलेही वाडवडिलार्जित जे ट्रस्टी आहेत असं कोणीही नाहीये. त्यातलेच शिक्षक, त्यातलेच पेरेंट्स मिळून चालवतात. अगदी त्या व्हॅन पासून सगळी सोय ही पेरेंट्सनाच करावी लागते. सई हसते कारण ती पण, तिचा लेख पण त्याच शाळेत आहे. तर त्याच्यामुळे हे सगळं एक ओव्हरऑल म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना संस्कार, पुलंनी त्याच्यावर फार चांगलं लिहिलंय. तर ती एक संस्काराची प्रक्रिया बनते आणि ती बनावी याकरता मी माझ्या मुलीला आधी आणि मुलाला नंतर त्या शाळेत घातलं. त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत की ज्या कदाचित नकारात्मक असू शकतील, आहेतच, आणि त्याची भीतीही वाटते कधी कधी. पण तरी सुद्धा हा मूळ जो गाभा आहे की त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्या, आणि व्यक्तिमत्व विकास म्हणजे एकदम हिरो हिरोईन व्हायचं असं नाहीये, ते जे काही त्यांच्यामध्ये आहे ते बाहेर यावं आणि त्याला चांगली दिशा मिळावी, ही त्याच्या मागची पद्धती आहे. आणि त्यामुळे मला प्रामाणिकपणे विचारायला तर असं वाटलं बोर्ड कुठलंही असं, पण जर तुम्हाला शाळा अशी सापडली की जी ह्या सगळ्या गोष्टींना न्याय देऊ शकेल तर ते चांगलं राहील असं मला वाटतं. एसएससी आणि या पद्धतीत काय स्ट्रायकिंग फरक काय वाटतं तुला? एकतर मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारलात तसं टेक्स्टबुक ही कल्पना अजूनपर्यंत तरी
नाही, आणि माझ्या मते 8वी पर्यंत नाही. 8वी नंतर आम्ही IGCSE ला आमच्या मुलांना शाळेत परीक्षेला बसवतो, त्यामुळे त्यावेळेला टेक्स्टबुक येत. त्यामुळे टेक्स्टबुक नाही. दुसरं असं की 1ली-2री पर्यंत आमच्या मुलांना लिहायला, वाचायला, अक्षर ओळख, अंक ओळख नाही करत. म्हणजे ते आम्हाला सुरुवातीपासून त्याचं ओरिएंटेशन करतात, आणि तरी मी अनुभवलेलं आहे, आजी आजोबा काका काकू त्यांना एकदम प्रेशर येतं की अरे बापरे. कारण मला माहित नव्हतं, पण 4 वर्षाच्या मुलांना पण ऍडमिशन घेताना चांगलं इंग्रजी बोलता यावं म्हणून कोचिंग क्लासेस. म्हणजे हे ट्रॉमा आहे माझ्यासाठी, पण आहे असं. तर त्याच्यामुळे ह्या पार्श्वभूमीवर माझी मुलगी 2रीत जाईपर्यंत अक्षर लिहित नव्हती. कारण त्यांचं जे एक्सपिरियन्शियल लर्निंग आहे त्याच्यामध्ये ते फॉर्म ड्रॉइंग मधून, चित्रकलेमधून, प्रत्यक्ष अनुभवामधून, त्यांचं फार्मिंगच्या ट्रिप्स असतात जिथे ते ऍक्च्युअल म्हणजे 5 दिवसासाठी ते काही तिथे राहत नाहीत 6 महिने, पण 5 दिवस जाऊन ऍक्च्युअल लावणी कशी आहे, नांगरणी कशी आहे, सगळा अनुभव घेतात. आणि मला काळजी वाटायची की अरे एवढ्या उशिरा अक्षर ओळख झाली तर आता कसं होईल. तर मी हेही सांगू शकतो की 3रीत असताना तिला ती पूर्णतः लिहायला वाचायला लागली, आणि शी हॅज बिकम अव्हिड रीडर. कारण स्क्रीन आम्ही देत नाही, करमणुकीची साधनं कमी, दुर्दैवाने आता काय सोसायटी खेळ बिळ हे प्रकार कमी, त्याच्यामुळे ती भरपूर सारं वाचन करते. सो असं नाहीये की तिचं काही ती मागे पडली. किंबहुना बालमानसशास्त्र हेच सांगतं की 5-6 वर्षाचं होईपर्यंत ह्या गोष्टी शिकवण्याची आवश्यकता नाही, त्याच्यापेक्षा इतर गोष्टींची जास्त आवश्यकता आहे. बरं. सो हा एक प्रचंड मोठा फरक SSCच नव्हे तर SSC, ICSC, CBSE आणि वॉल्डॉर्फ याच्यामध्ये हा सगळ्यात मोठा फरक आहे. किंवा मी अजून एक, सॉरी मी जास्त बोलत असेल तर तुम्ही थांबवालच मला, पण सांगतो मी की अजून एक महत्वाचा फरक असा आहे की मुलांना वेळ देणं. म्हणजे मला आठवतंय की आपण ओळखतो, बहुतांशी इथली सगळी मंडळी मला ओळखतात, सो त्यांना मी काय म्हणतोय अंदाज येईल की माझी मुलगी लहानपणापासून भरपूर गप्पा गोष्टींच्या वातावरणात वाढली, मराठी, विशुद्ध मराठी. आणि जेव्हा ती शाळेत जायला लागली त्यावेळेला सगळा तिचा कॉस्मोपॉलिटन क्राऊड होता जवळजवळ. आणि एक तर क्लासची साईज 27च आहे, 25 ते 27. त्याच्यातली 3 मुलं सोडून बाकी सगळी अमराठी होती. आणि ती नॅचरली त्याच्यामुळे घुमी झाली थोडी, तिला सुचत नाहीसं व्हायला लागलं. तर आम्ही तिच्या शिक्षिकेला भेटलो. तिच्या शिक्षिकेने सांगितलं बघा आम्हालाही असं वाटतं की शिक्षण हे मातृभाषेतूनच हवं, स्टायनरची हीच फिलॉसॉफी आहे, पण दुर्दैवाने आमच्याकडे हे शिकवू शकणारे मराठी शिक्षक नाहीत, त्यामुळे आम्हाला हे इंग्लिशमध्ये करावं लागतं. पण तुम्ही काळजी करू नका. म्हणजे काय आहे ना, मुलाला प्रॉब्लेम झाला तर तो काउन्सिलिंग करून, फटके मारून, शिक्षा देऊन, समजून घेऊन, काही ना काही करून तो सोडवायला हवा काही काही. असं वॉल्डॉर्फची फिलॉसॉफी नाही. वेळ द्या, थोडा वेळ द्या. तुम्ही एक बेसिक स्ट्रक्चर कायम ठेवा, तुम्ही त्या मुलाशी चांगलं बोलत राहा. ती ती जी शिक्षिका आहे ती गुजराती आहे, पण तिने मराठी शिकण्याचा प्रयत्न केला आणि ती स्वतः मराठीतनं राधिकाशी बोलायला लागली. आणि हळूहळू हळूहळू करत राधिका आता बऱ्यापैकी वेगवेगळ्या भाषांमधनं सहजपणे बोलू शकते. सो हे 2-3 खूप महत्वाचा फरक आहे की वेळ द्यायची या शाळेची तयारी आहे, कारण लक्ष 15 वर्षाचं होण्यावर नाही. बरं बरं. ठीक आहे, थँक्यू. चांगली माहिती दिली आणि एका वेगळ्या शिक्षण पद्धतीची आम्हाला माहिती मिळाली. पुढे आपण चर्चा करूच या काही विषयावर. आणि आता मी शेवटचं जातोय चिंदरकर सरांकडे. सर, तुमचा अनुभव काय, गुरुकुलचा अनुभव काय, आणि होम स्कूलिंग काय कन्सेप्ट? मी महात्मा गांधी विद्या मंदिरात स्वामी विवेकानंद गुरुकुल चालू केलं होतं. माझा मुलगा सोहम 6वी पर्यंत त्या शाळेत होता. पण नंतर मॅनेजमेंट बदललं आणि मॅनेजमेंटला गुरुकुल चालवायचं नव्हतं असं मला दिसत होतं. आणि मग म्हटलं की मग मुलाचं काय करायचं, कारण गुरुकुलमध्ये आम्ही सगळं ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग या पद्धतीवर गुरुकुलची बराच भर कन्सेप्ट दिला. जरा विस्ताराने समजावून सांगा ना. गुरुकुल. ओके, गुरुकुल हे आमचे पंचकोशाधारित गुरुकुल आहे, जे ज्ञानप्रबोधिनी पुण्याची आहे त्यांनी ही कन्सेप्ट आणलेली होती. आणि त्यांच्या धर्तीवरच त्यांच्याकडूनच आम्ही प्रशिक्षण घेऊन शिक्षकांचं ट्रेनिंग केलं. आणि मग ही 12 तासाची शाळा असते गुरुकुल, सकाळी 7 ते संध्याकाळी 7. आणि या वेळेत मुलं सकाळी शाळेत येतात, पण त्यांना सकाळी व्यायाम करायला लागतो, सकाळी व्यवस्थित खेळ होतात, आणि नंतर मग त्यांचा नाश्ता होतो, नंतर एक चिंतनिका विषय असतो, आणि मग त्यांची 4 तासाची शाळा असते ज्यात शालेय विषय शिकवले जातात. आणि नंतर मग 3 नंतर स्वयंअध्ययनाचा तास असतो. त्या स्वयंअध्ययनामध्ये या शाळेमध्ये गृहपाठ शाळेतच कम्प्लीट करायचा असतो, त्यासाठी तुम्हाला घरी जाऊन गृहपाठ करायचा नसतो. तो स्वयंअध्ययनाचा तास दिलेला असतो, त्या तासाला तुम्ही तो गृहपाठ कम्प्लीट करायचा असतो. आणि एकदा तो गृहपाठ झाला की मग खेळाचा तास असतो आणि छंद वर्ग असतात.
मग छंद वर्गामध्ये तबला, पेटी, गाणं, नृत्य, अभिनय कौशल्य, ओरिगामी असे विविध वेगवेगळे तुम्हाला जिकडे संधी मिळेल, जिकडे तुम्हाला करावंसं वाटतंय त्या ठिकाणी तुम्ही तुमचा छंद जोपासू शकता. आणि नंतर मग तुम्हाला संध्याकाळी खेळ, मग खो खो, कबड्डी, लंगडी, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग असे वेगवेगळे खेळ, फक्त बहुतेक काही देशी खेळच होते, क्रिकेट आम्ही खेळायला जायचो नाही, असे खेळ मुलांना खेळायला द्यायचो. आणि नंतर मग मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जायचो. मग ही 12 तासाची शाळा असायची. आणि मुलांना परीक्षा करताना प्रकल्पावरती आम्ही जास्त भर दिलेला होता. आणि प्रकल्पावरती भर दिल्यामुळे मुलांनी प्रेझेंटेशन कसं करायचं, ज्याच्यातनं सॉफ्ट स्किल्स जास्त डेव्हलप होतील ह्याच्यावर आमचा जास्त भर होता. आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये एक 7 दिवसाचं शिबिर असायचं, त्याला मातृभूमी परिचय शिबिर म्हणायचो, ज्यात मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही घेऊन जायचो, एका गावात घेऊन जायचो. आणि मग तिकडचं भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, ऐतिहासिक परिस्थिती बघायचो. आणि त्याचा मुलं जवळून अभ्यास करायची. आणि मग त्याच्यावरती परीक्षेत पेपर असायचा. म्हणजे आम्ही केवळ पाठ्यपुस्तकावरच नाही राहिलो, तर तुम्ही जे प्रकल्प केलेत त्याच्यावर देखील परीक्षेत मार्क किंवा त्याच्यावरती परीक्षेत प्रश्न असायचे. आणि मुलांनी मुलांचं असेसमेंट करायचं, हा देखील एक वेगळा पिअर प्रेशर कमी व्हावं म्हणून मुलांनी मुलांचं असेसमेंट करता येईल का. आणि तिकडे आमची 3 वेगवेगळ्या प्रकारची प्रगती पुस्तकं होती. एक खेळाचं प्रगती पुस्तक होतं, ज्यात मुलाची शैक्षणिक पेक्षा खेळामध्ये वाढ कशी असली पाहिजे. म्हणजे तो किती मिनिटात 100 मीटर धावतोय, तो सूर्यनमस्कार किती घालतोय, तो किती लांब उडी मारू शकतो, त्याचं वजन उंची किती असायला पाहिजे, ह्याचं एक वेगळं प्रगती पुस्तक होतं. नंतर अभ्यासाचं प्रगती पुस्तक जे सगळ्या शाळांमध्ये असतं ते प्रगती पुस्तक होतं. आणि मग मुलांची जी सॉफ्ट स्किल्स असतात त्याच्यावरती एक वेगळं प्रगती पुस्तक होतं. मग त्यात वक्तशीरपणा होता, त्यामध्ये मुलांमध्ये तुम्ही डिसिजन मेकिंग पॉवर किती आहे, ते त्यांनी प्रकल्प केले, ते प्रकल्प कसे केले, ते त्यांची वागणूक कशी होती, असे वेगवेगळ्या सॉफ्ट स्किलवरती प्रगती पुस्तक होतं. अशी 3 प्रगती पुस्तकं होती. अशी 12 तास चालणारी शाळा होती. आणि शाळेला सुट्टी फक्त मे महिन्यामध्ये आम्ही 1 जूनला आम्ही शाळा चालू करायचो बहुतेक वेळेला. आणि फक्त मे महिन्याची सुट्टी असायची, बाकी कमीत कमी सुट्टी. आणि मग शाळेमध्ये त्यामुळे मुलं 12 तास असल्यामुळे बाहेर क्लासला जायचं नाही, हा आमच्या शाळेचा नियम होता. तर का तुम्हाला बाहेरच्या क्लासला जायचं असेल तर मी गुरुकुलमध्ये त्याला काढून टाकायचो. तुम्ही यू बिलीव्ह माय टीचर्स, बाहेरच्या क्लासला जायचं असेल तुम्हाला गुरुकुलमध्ये प्रवेश मिळणार नाही, असं होतं. त्यामुळे मुलं स्वतः मुलांची प्रगती करायची. आणि स्वतः अभ्यास करून किती मार्क मिळतात आणि त्या स्वयंमेधनाचं टेक्निक त्यांना शिकवलेलं होतं. आणि लालबाग ते गोरेगावची मुलं आमच्या शाळेत यायची. आता हे झालं गुरुकुलचं. माझा मुलगा म्हणजे ते मॅनेजमेंट 2016 साली बदललं. आणि म्हटलं माझ्या मुलाचं काय करायचं. तर मी म्हटलं की आपल्याला आपण गुरुकुलमध्ये शिकला अशी पद्धती दुर्दैवाने मुंबईत नाहीये. आणि आपण शाळेत काय शिकतो, मी शिकण्याची प्रक्रिया कशी आहे ही आपल्याला हवी तशी आहे का, आणि ती नसेल तर आपण ती बदलू शकतो का. बदलू शकतो म्हणजे काय, तुम्ही घरी करून घेऊ शकता का. कारण शाळेतनं नाही होणार असं वाटत असेल तर तुमच्याकडे घरी तशी करायची कपॅसिटी आहे का. तर फॉर्च्युनेटली माझी मिसेस सोनाली हिने लहानपणी भरपूर टीचिंग एड्स तयार केली होती माझ्या मुलांसाठी, म्हणजे मुलं जन्माला आली तेव्हा. आणि तिच्याकडे गुरुकुल चालवण्याचा अनुभव देखील होता. आणि मुख्य म्हणजे तिच्याकडे खूप लिस्निंग पॉवर खूप चांगली आणि पेशन्स खूप आहे. मुलांना चांगलं ती वाढवू शकते, कुठल्याही मुलाला ती चांगलं खेळवू शकते. म्हटलं असेल तर आम्ही असा विचार केला की जर का आपण मग शाळेतच घालण्यापेक्षा आपण मुलाला शाळेतून काढून घेऊया आणि आपणच त्याला शिकवायचा प्रयत्न करूया. मी मग 2 पालकांना भेटलो ज्यांनी होमस्कुलिंगचा अनुभव घेतलेला होता. जोशी मॅडम एक वड्याला राहतात, त्यांना भेटलो होतो. आणि चेतन सुप्रिया एरंडे म्हणून जोशी. आहेत, ते पुण्याला राहतात, त्यांना भेटलो होतो. आणि मग त्यांच्याकडनं थोडी माहिती मिळवली आणि आम्हाला वाटलं की आपण करू शकू. आणि मग मी गुरुकुल मधनं मुलाला काढून घेतलं. आणि मग होम स्कुलिंग चालू केलं. कोणी म्हणेल अरे तू एवढी शाळा चांगली चालवायचा प्रयत्न केलास आणि शाळेतच घालायचं नाही, हा काय प्रकार. पण मला असं वाटतं की मुलाला स्वातंत्र्य हे शाळेमध्ये कमी मिळतं, जे घरात 24 तास असतं. आणि मुलाला बेसिकली कुठला विषय घ्यायचा ह्याचं स्वातंत्र्य आहे, किती वेळ अभ्यास करायचा, परीक्षेचं कुठलंही बंधन नाही. कारण तुम्ही एकदम 10वीला परीक्षा देऊ शकता, फॉर्म 16 तुम्ही भरू शकता. आणि आता नवीन रूल प्रमाणे तुम्हाला 5वीला आणि 8वीला परीक्षा द्यायला लागते, जी कॉमन असते ती. आणि मग 10वीला नंतर माझ्या मुलांना कुठलीच परीक्षा दिली नाही, 8वीला पण दिली नाही. एकदम 10वीला फॉर्म 16 भरला, 17 नंबरचा फॉर्म, आणि त्याने ती परीक्षा दिली. त्यामुळे तुम्हाला बेसिकली अभ्यासात मुख्य होमस्कुलिंगचा फायदा काय, तर मुलाच्या गतीनुसार, त्याच्या क्षमतेनुसार, त्याच्या आवडीनुसार त्याचे आवडणारे विषय घेऊन त्याच्या आवडीच्या लोकांबरोबर तो शिकू शकतो. त्यामुळे आम्ही असा विचार केला की आपण मुलाला आपण घरीच शिकवूया. आणि मग त्यासाठी काय महत्वाचं आहे माहिती का, तुम्हाला जर का होमस्कुलिंग करायचं असेल तर
होमस्कूलिंग म्हणजे मुलाचं शिक्षण नाहीये, तर अख्ख्या घराचं शिक्षण आहे. अख्खं घर शिकत असतं. आणि त्यासाठी दोघांपैकी एका पेरेंट्सने तुमचा 100% वेळ दिला पाहिजे, तरच तुमचं होमस्कूलिंग होऊ शकतं. नाही तुम्ही म्हणाल की बाहेर मी ट्युटर लावेन, मी क्लासेसला लावेन, मग गुरुकुल, मग त्या होमस्कूलिंगला काही अर्थच नाहीये. मुलांना त्याचं आपण शिकलं पाहिजे. आणि सध्या युट्यूबवर सगळं काही अवेलेबल आहे, त्यासाठी शिक्षकाची गरज नाहीये. युट्यूबवरती व्हिडिओ बघून तुम्ही आरामात शिकू शकता. आणि तेच आम्ही करायचा प्रयत्न केला. आणि मग आम्ही करताना कुठलाही अभ्यासक्रम असा ठरवला नाही. आमच्याकडे पुस्तकं सगळी होती, पण तरी सुद्धा 10वीला काय आहे, त्याला जर आपण 10वीला बसवणार असू तर 10वी पण त्याला काय आलं पाहिजे हे आम्हाला माहिती होतं. त्या दृष्टीने आम्ही विषय घ्यायला सुरुवात केली. पण आम्ही कुठल्याही भाषेचं पुस्तक किंवा इंग्रजीचं पुस्तक, हिंदीचं पुस्तक आम्ही कुठलंही घेतलेलं नव्हतं विकत. त्याला फक्त गोष्टीची पुस्तकं भरपूर वाचायला दिली, भरपूर चित्रपट बघितले, आणि माझ्या मिसेससाठी भरपूर काम केले. म्हणजे आम्ही भरपूर घरी प्रोजेक्ट्स केली, आणि तिने त्या मुला सोहमकडनं बऱ्याच गोष्टी करून घेतल्या. आणि बेसिकली सोहमला करायची आवड होती. बेसिकली मुलाला करायची आवड आहे का, त्याच्यामध्ये एन्थुझियाझम किती आहे, आणि आपण तो क्रिएट करू शकतो का, आपल्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे करायची, हे फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलाला शाळेमध्ये तुम्ही ठराविक ठिकाणी गेल्यावरती, तुम्ही ज्यावेळी शाळेत शिरता त्यावेळी तुम्ही लर्निंग मोडमध्ये असता. पण इथे तुम्ही केव्हाही कुठेही कसंही शिकू शकता. शाळेच्या कुठल्याही माध्यमात तुम्ही असाल, कुठल्याही बोर्डामध्ये असाल, तुम्ही त्या शाळेमध्येच शिकता. बाहेर तो त्या मानानं कमी शिकता. तुम्ही ज्यावेळी घरी असता त्यावेळी तुम्ही नुसती घरातच शिकत नाही, ते तुम्ही बाहेर मुलाला घेऊन जाता. त्यासाठी पालकांनी वेळ काढायला लागतो. तुम्हाला बाहेर मुलांना भरपूर घेऊन जायला लागतं, वेगवेगळ्या ठिकाणाला भेट द्यायला लागते. आणि मग हे करता येण्यासाठी पालकांनी वेळ देणं हे फार महत्वाचं आहे. पालकांनी वेळ दिला नाही तर होमस्कूलिंग सक्सेसफुल होऊ शकत नाही. त्यामुळे पालक जर का वेळ देऊ शकत असतील, आणि तुमच्याकडे वेळ कल्पना असतील, आणि मी खरं सांगतो, तुम्ही फारसे शिकलेले नसाल, तुम्ही बीएड डीएड असायची काही गरज नाही. युट्यूबवरनं तुम्ही मुलांना सहज शिकवू शकता, किंवा मूल त्याचं ते शिकू शकतं. आणि त्याहूनही मुलाला स्वयंअध्ययन जर का टेक्निक आपण शिकवली, मग माइंड मॅप कसे करायचे, वेगवेगळे खेळ कसे करायचे, शैक्षणिक साधनं कशी करायची, हे जर का मुलाला शिकवलं, तर मला वाटतं मूल आणखीन आनंदानं आणि मजेत शिकू शकतं. कुठल्याही परीक्षेचं बंधन नाही, परीक्षेचं टेन्शन नाही, त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची रॅट रेस नाही. ते मूल अगदी खुश असतं. त्याला हवे तेव्हा तो हवे ते छंद जोपासू शकतं, हव्या त्या ठिकाणी जाऊ शकतं. अशा पद्धतीने अख्ख्या घरानं शिकणं हे आवश्यक आहे, असं मला वाटतं. हा होमस्कूलिंगचा खरा अर्थ आहे. नाही तर होमस्कूलिंगला कुठलाही सिलेबस नाही, कुठला साचा नाही, अभ्यासाची पुस्तकं नाही. तुम्हाला हवं ते तुम्ही शिका. मग त्यात खगोलशास्त्र असेल जे शाळेत शिकवलं जात नाही. मग आपल्याकडे 10वीला दुर्दैवानं 10वीला शेवटी जीएसटी, टॅक्स हे 10वीला येतं. हे आधीपासून आर्थिक साक्षरता सुरुवातीपासून का नाही? आज माझ्या मुलानं माझ्याबरोबर नवीन घर घेताना एसआयपी म्हणजे काय, गुंतवणूक कशी करायची, पीएफ मध्ये किती पैसे गुंतवायचे, कुठे पैसे एफडी मध्ये कसे टाकायचे, याचा अभ्यास पहिल्यापासून केला. आणि हे आम्ही ते होम स्कूलिंग मध्ये करू शकलो. तर का शाळेत असतो तर मला कधी जमलं नसतंय करायला. पण हे तो करू शकला, आणि आम्ही आमच्या घराचं फिनान्शियल प्लॅनिंग त्याच्याबरोबर बसून केलं. जो तो आता तो थर्ड इयर इंजिनिअरिंगला व्हीसीआयटीला आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगलाच आहे. आणि आता तो एवढं करून व्यवस्थित चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. 10वीला काही प्रॉब्लेम आला नाही. 11वी 12वीला आम्हाला दुर्दैवानं परत त्या रॅट्रेसमध्ये टाकायला लागलं, कारण दुर्दैवानं त्यावेळी माझी हिंमत नव्हती की आपण घरी शिकवून त्याला जीईटी, जेई किंवा इतर परीक्षेला बसणं, एवढी माझी हिंमत नव्हती खरं म्हणाल तर. पण मुलगा ते सहज करू शकला, आणि 10वीला 12वीला चांगले 99% मिळाले, आणि मार्क मिळून नंतर चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळाला. त्यामुळे चांगलं होमस्कूलिंग चांगलं. मध्ये तुम्ही वेळ दिला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे पालकांनी. एवढं मला सांगायचं. तर मला थँक्यू इकडे थँक्यू. एक एक हा. असं म्हणजे मला एकंदरीत जाणवलं या सगळ्यांचं ऐकून की एसएससी बोर्ड म्हणजे मी अगदी खूप ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीने नाही म्हणते, पण एकंदरीत मला असं वाटलं की एसएससी बोर्ड व्यतिरिक्त सगळ्या सिस्टीम मध्ये ना पालक आणि शिक्षकांना खूप काम करावं लागतं आणि मुलं त्या मनाने रिलॅक्स असतात. म्हणजे आणि आपल्या वेळेला मुलांवरती खूप हे होता म्हणजे जे कारण की मी पण प्रेशर. स्वतः एसएससी ची स्टुडंट असल्यामुळे प्रेशर किंवा दर 2 महिन्यांनी होणाऱ्या परीक्षा, मग त्याच्यासाठीचा अभ्यास, म्हणजे ती एक आपण नकळतपणे त्याच सिस्टीम मध्ये गुंतलो जायचो. म्हणजे मुलं मी म्हणते विद्यार्थी. पण ह्या सगळ्यांचं ऐकून असं वाटतं की आयबी काय किंवा आयसीसीएस किंवा सीबीएसई टीचर्सना प्रचंड काम आहे आणि टीचर्सना प्रचंड म्हणजे त्यांना जसं हवंय ते करण्याची मुभा आहे. आणि पालकांना पण एका अर्थाने त्यांना खूप गुंतवलं जातंय या सगळ्या सिस्टीम मध्ये. म्हणजे ते चांगलंच आहे आणि मुलांवरचं प्रेशर खूपच
मुलं जरा रिलॅक्स आहेत असं एकंदरीत चित्र आहे. ते माझ्या मते बरोबर आहे, हो की नाही? म्हणजे मला असं वाटतं सगळ्या, कारण जनरली मुलं थोडीशी. नाही, कारण मुख्य शिक्षण हे आनंददायी असलं राईट, पाहिजे. राईट, आणि राईट. मुलांना आनंद देण्यासाठी त्यांच्या आजूबाजूचे जे आपण घटक आहोत, पालक आणि शाळेतले शिक्षक, यांना परिश्रम घ्यावे लागतील. त्याला काही इलाज नाही. म्हणजे जेवढं आनंददायी, आता म्हणजे अगदी SSC बोर्डातही नवीन उपक्रम आलेला आहे, आनंददायी आनंदी शनिवार. आणि हम्म. मग त्या शनिवारी काय करायचं तर वृक्षारोपण करायचं, मातीच्या वस्तू बनवायच्या, वेगवेगळ्या गाणी, गोष्टी, नाच, असं सगळं. किंवा नो नो बॅग स्कूल, नो स्कूल बॅग डे असं एक शाळेत राबवतात. मग आठवडाभर शाळेत स्कूल बॅग घेऊन जायची नाही. तर काय करायचं तर म्हणजे थोडक्यात रुटीनच्या किंवा क्लासरूम टीचिंग जे कदाचित मुलांना मोनोटोनस होत असेल, तर त्याच्यातनं सुटका देऊन त्यांना आनंद देण्याचा. बरोबर. त्यामुळे म्हणजे एक आनंददायी होलिस्टिक पद्धतीने, शिक्षणासाठी ह्या हा, एक गोष्टी होलिस्टिक पद्धतीने जरा थोडासा करायच्या. ह्याच्यावरती फोकस ह्या अगदी. इतर सिस्टीम मध्ये जास्ती प्रमाणात मला वाटतो. नाही, पण आपल्या SSC माध्यमात पण खूप हे प्रयत्न आता होत आहेत, जाणीवपूर्वक होत आहेत. जेव्हा बरोबर. आपण पहिलीपासून इंग्रजी इंट्रोड्यूस म्हणजे त्याच्यात अंतर्भाव केला, तेव्हापासून एक वेगळी सजगता या माध्यमात नक्कीच येते. पण आपली सिस्टीम SSCची ही मुख्यत्वे पूर्णपणे सरकारच्या हातात आहे. आणि सरकारी गोष्टींमध्ये ज्या प्रमाणात ज्या वेगात सगळ्या गोष्टी हलत असतात, त्याप्रमाणे ते होत असतात. बरोबर. एक थोडासा आता सुरुवात झालेली आहे की CBSE पॅटर्न आणायचा. हे अंधानुकरण खरं तर करण्याची गरज नाही. ते झालं नाही पाहिजे या मताची मी आहे. आपली जी ठीक आहे, SSC बोर्डाचा अभ्यासक्रम खूप मोठा नसतो, कमी असतो, लिमिटेड असतो. पण तो एका दृष्टीने त्याचा फायदाही आहे की मुलांच्या क्षमतेनुसार मग तो वाढवता किंवा कमी जास्त करण्याची, मघाशी अजित म्हणाला तसं प्रत्येक शाळेला ते सगळं आहे. तुमच्या मागच्या चर्चासत्रात एका उकिडवे हे जे लेखक आले होते, हो हो त्यांनी हो स्वतःचा अनुभव सांगितला. तो आपल्या पार्ले टिळक शाळेचाच सांगितला. हो हो हो. तिथे त्या केवढ्या वेगळ्या पद्धतीनं त्यांना त्या सगळ्या गोष्टी शिक्षकांमुळे माहिती झाल्या. तर हे ते बरोबर आहे. शिक्षक आणि त्यांच्या Correct. म्हणजे हातात हे मला सगळं असतं. एकच फक्त वाटलं की म्हणजे बरोबर आहे. मी एसएससी, कारण मी स्वतः एसएससी ची स्टुडंट आहे. सो म्हणजे मी असं कुठेही निगेटिव्ह पद्धतीने नाही म्हणत आहे. मी म्हणते की एसएससी मध्ये त्यांच्या साच्यात मुलांना बसवलं लागतं. आणि म्हणजे इतर ज्या काही आहेत हे म्हणजे प्रणाली, त्याच्यामध्ये मुलांच्या पद्धतीने शिक्षणाच्या पद्धती थोड्या थोड्या कस्टमाइज केल्या जातात. की ही हम्म. मुलांना ह्या वयात हे हे योग्य आहे, किंवा हा मुलगा पर्टिक्युलरली असं शिकू शकतोय, असं कुठेतरी एक स्वातंत्र्य असल्यासारखं दिसतंय एकंदर. बरोबर. सो जस्ट टू ऍड की प्रेशर हा जो शब्द वापरला आपण, की मला वाटतं शाळा आणि प्रेशर हा एकत्र वापरायलाच नाही, म्हणजे नकोच हा शब्द राईट. कुठल्याही कॉन्टेक्स्टमध्ये. त्यामुळे मला जेव्हा मी ऍज अ टीचर IB मध्ये शिकवतेय, तेव्हा मला ऍक्च्युली हे खूप, म्हणजे मला सगळे विचारतात हे की तू राघवला का नाही IB मध्ये टाकलंस, तू 15 वर्ष IB शिकवतेस, तू राघवला का नाही टाकलंस IB. तर जे अजितनी सांगितलं तसं माझा मुलगा बाय चॉईस मी वॉल्डॉर्फ मध्ये टाकलाय. कारण प्रत्येक म्हणजे अजित म्हणाल्यासारखं बोर्ड चुकीचा नाहीये. मला माहिती आहे IB मध्ये शिकवल्यामुळे की ते थोडं जास्त माझ्या मते ऍज अ पेरेंट ते खूप चॅलेंजिंग होतं 3 वर्षाच्या मुलापासून, म्हणजे 3 वर्षापासनं. आणि मी जेव्हा वॉल्डॉर्फ शाळा बघितल्या, मी जेव्हा त्याच्याबद्दल वाचलं, मी जेव्हा त्याच्याबद्दल ऐकलं, थोडा रिसर्च केला, आपल्या मुंबईत आता बऱ्यापैकी शाळा यायला लागल्यात, तेव्हा मी म्हटलं की माझा एम आहे की माझा मुलगा उठून हट्ट केला पाहिजे, मला शाळेत जायचंय, संपला विषय. म्हणजे रोज आमच्याकडे म्हणजे हा एकतर डिस्कशनच नसतं उद्या शाळेत जायचंय की नाही. त्यामुळे माझं पेरेंट म्हणून टिकमार्क होते की एकतर खूप इंटरेस्टिंग वाटलं की लिहिणं वाचणं शिकवणार नाहीयेत आता, मला तो स्ट्रेस नकोय त्याला घ्यायला, कारण ते तो इव्हेंच्युअली करणार आहे. राधिका जसं मला तो म्हणाला की आता ती अमेझिंग वाचायला लागलीये, तसं मी आता राघवला बघतेय, त्यांचं लाईफ स्किल्स शिकवणं. मला असं वाटतं की थोडं मी IB मध्ये जास्त बोलू शकते, कारण मी त्या
सिस्टीममध्ये शिकवलंय की तिकडे ना खूप टेक्नॉलॉजी, खूप आत्ता काय चाललंय. तुम्ही एक गोष्ट, त्यांचं ना नॉलेज बेस्ड आहे. त्यांचं असं मत आहे की तुला येत आहे ना, मग चल डन. ते कसं येतंय, काय येतंय, इन अ वे कधी कधी ते चांगलं आहे, पण कधी कधी वाटतं अरे काय, आता माझा मुलगा रोज शाळेतनं आल्यावर त्याला त्याची ताट धुवायचं असतं, त्याला त्याची बॅग ठेवायची असते. म्हणजे कधी कधी घाई असली की मला वाटतं की चल आता सोडते आता, पण ते केल्याशिवाय तो नाही हटणार. आणि ह्या गोष्टी मला वाटतं की आत्ताच्या मुलांना, जे तू मगाशी होलिस्टिक म्हणालीस भाग्यश्री, की हे जे एक आहे ना पूर्ण, की वॉल्डॉर्फ म्हणतं की घराचं एक्सटेन्शन शाळा पाहिजे. त्यांचं तुम्ही शाळेत गेलात की, म्हणजे मी IB शिकवून मी प्रमोट वॉल्डॉर्फ शाळा करते, त्यामुळे ते खूप वेगळं एक अँगल नाही, होऊन जातं. तुम्ही आता भाग्यशी जे म्हणालात ना, त्या त्या प्रश्नाच्याकडे मी येतो की हे बरोबर आहे की आता सर्वच प्रकारच्या शिक्षण पद्धतीत पालकांना जास्त सहभाग घ्यावा लागतो, आणि माझ्या मते ही चांगलीच गोष्ट आहे, तो घ्यावा सुद्धा. पण वॉल्डॉर्फ आणि इतर याच्यामधला हा फरक मी नक्की सांगेन, कारण आमच्या बहुतेकांचे सगळे मित्रमैत्रिणी, त्यांची मुलं ही CBSE, ICSE, SSE आहेत. आम्हाला जी मेहनत घ्यावी लागते ती आमच्या मुलांवर नाही घ्यावी लागत. एक्झॅक्टली. मी आजपर्यंत कधीही त्यांची प्रोजेक्ट्स केलेत किंवा त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये काही मदत केली असं कधी होत. सो आम्हाला जी मेहनत घ्यावी लागते ती शाळेच्या ऑपरेशन्सवर घ्यावी लागते, कारण मी म्हंटल तसं ती पेरेंट आणि शिक्षकांनी मिळून चालू केलेली शाळा. त्यामुळे किंवा दुसऱ्या बाजूने आम्हाला जी मेहनत घ्यावी लागते ती मी मगाशी म्हंटल तसं की बाबा स्क्रीन द्यायचा नाही, किंवा कार्टून सुद्धा त्यांना अलाउड नाही आहेत. कार्टून असलेले रेनकोट आणि छत्र्या सुद्धा अलाउड नाही आहेत. आणि मी त्या सुरुवातीला मलाही तसं काय वेळेपणा असं झालं होतं, पण काही काळाने मला ते कळलं किंवा पटलं की कार्टून्स आपल्याला जी अन्यथा जी आपल्याला भाबडी वाटणारी कार्टून सुद्धा किती हिंसक आणि किती भयंकर असतात, ते आपण त्या मुलांच्या अँगलनी पाहिलं तर आपल्याला कळू शकतं. आपल्याला गंमत वाटते हा वेगळा मुद्दा आहे. तर त्यामुळे मला पालक म्हणून त्रास हा होतो की कार्टूनचं चित्र नसलेला लहान मुलाचा रेनकोट मिळत नाही. सो हे त्रास आम्हाला भोगावे लागतात, पण आम्हाला मुलांच्या बरोबर नाही करावं लागत. दुसरी गोष्ट अशी की आता सुद्धा जान्हवी मॅडम म्हणाल्या की SSC बोर्डामध्ये पण बऱ्याच गोष्टी होत आहेत. मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रातले जे प्रयोग होत आहेत, जे वॉल्डॉर्फ सारखी एक्सेप्शन आहे, पण जास्तीत जास्त प्रयोग हे आज SSC शाळांमध्ये होते. ज्यांना इच्छा असेल त्यांनी नामदेव माळी नामक लेखकाचं मला वाटतं भिंती पल्ल्याडची शाळा किंवा असं काहीतरी नाव आहे, साधना प्रकाशनचं पुस्तक आहे, नक्की वाचा. त्यांनी कॉलम चालवला होता की वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा, आणि त्या सगळ्या SSC शाळा होत्या. किंवा नाशिकला आनंद निकेतन म्हणून आमचे अरुण ठाकूर गेले आता, पण आनंद निकेतन म्हणून नाशिकला शाळा आहे, SSC शाळाच आहे, पण ती अतिशय वेगळ्या प्रकारे चालवली जाते. सो मी परत परत हे सांगायचा प्रयत्न करतोय की बोर्डापेक्षा शाळेला महत्व हे जास्त द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं काय प्रॉब्लेम काय माहितीये का, की मी हे खूप पहिल्यापासून मला असं वाटत आलं की प्रत्येकाला 1 किंवा 2 मुलं असतात. गांधारी सारखी 100ची सोय नाही. त्यामुळे 60च्या वर्गामध्ये, म्हणजे आमचा 25चाच आहे, पण 60च्या वर्गामध्ये आपलं एकच मुलं असतं, आणि ते कसं तरी निघून गेलं की बास, एवढाच आपला पालक म्हणून दृष्टिकोन असतो. सो आपण शाळेच्या बाबतीत कधी ऍक्टिव्हिस्ट पद्धतीने विचार करत नाही. आपण कधीही पालक म्हणून शाळेकडनं आग्रह धरत नाही की शाळेचं म्हणजे जान्हवी मॅडम मला थोडस माफ करतील, पण त्यांनाही माहितीच आहे ते. पण मला असं वाटतं की आपण काही प्रसंगी पालक म्हणून, तुम्ही कुठल्याही बोर्डात असा, तुम्ही शाळेला प्रश्न विचारले पाहिजे, जाब विचारला पाहिजे. त्याकरता तुम्हाला मूलतः मानसशास्त्र म्हणून काय आहे, बालमानसशास्त्र काय आहे, लहान मुलांच्या गरजा काय आहेत याची माहिती काढून घ्यायला पाहिजे. माझ्या बाबतीत सुदैवाने माझी बायको सायकोलॉजिस्ट असल्याचा फायदा झाला, परंतु तुम्हाला अन्यथा सुद्धा आता गुगल आणि ChatGPT आणि या सगळ्या माध्यमातून खूप माहिती मिळते, आणि त्या अनुषंगाने आपली शाळा चालवली जाते की नाही अशा प्रकारचा जागरूकता असली पाहिजे. पण ती दुर्दैवाने मग त्याच्यामध्ये पालकांमध्ये भीती असते की माझं मूल टार्गेट होईल का, किंवा मी म्हटलं तसं असा दृष्टिकोन असतो की जाऊन दे ना, एकदा पास होऊन निघून गेलं की मग आपल्याला जाऊन देत, कारण 60 माझा स्टेक एकाच असतो. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे होतं काय की कशा प्रकारे शाळा चालवली जाते आहे ह्याच्याकडे कुठली, आणि ती CBSE, ICSE, म्हणजे मला कितीतरी वेळा उलट असं वाटतं की ICSE, CBSE आणि खास करून ज्या मोठ्या मोठ्या उद्योजकांच्या 10-10 लाखाच्या फिया असलेल्या शाळांच्या बद्दल मी ऐकतो, मला असं वाटतं की त्यांच्या मुलांवर खरं तर अन्याय होतो. तेवढे फी भरण्यापेक्षा त्यांनी कराडच्या त्यांना अफोर्डेबल आहे की कराडला ते बोर्डिंगमध्ये ठेवतील आणि तिथल्या SSC शाळेत घालावं, तर कदाचित जास्त चांगलं शिक्षण मिळेल. पण आपली भारतीय मानसिकता ही
खूप व्हॅलिडेशन ओरिएंटेड आहे आणि ब्रँड ओरिएंटेड आहे. त्यामुळे मग स्टेटस आहे का? स्टेटस असतं का? स्टेटसचा महत्वाचा स्टेट फॅक्टर हो आहे त्याच्यात. खूपच. तोही एक खूप चांगला मुद्दा आहे. हम्म. त्याच्यातही म्हणजे नुसतं स्टेटस नाही, म्हणजे आपणही ज्ञानेशी अनेकदा बोललोय की तुमच्या किंवा माझ्या सुद्धा आपल्यात बऱ्यापैकी फरक आहे, पण तुमच्या माझ्या शाळेत सुद्धा माझ्या वडिलांपेक्षा 25% जास्त आणि 25% कमी कमावणारे वडिलांची मुलं होती आपल्या बरोबर. पण हम्म. आता जर तुम्ही मला मुंबईत काय इव्हन सगळ्या मेजर मेट्रोमध्ये किंवा टाउन्समध्ये तुम्ही जर मला शाळेचं नाव सांगितलं तर मी पालकांचं अॅन्युअल इन्कम सांगू शकतो. राईट. असं कंपार्टमेंटलाइज झालेलं आहे किंवा ते तुमचं हम्म. अॅन्युअल स्तर इन्कम स्तर तर 25 लाख ते झालेले नक्कीच 40 त्याचा लाख असेल प्रश्न तर झालेला आहे. तो एका वर्गाकडेच तिथेच राहायचं तो एक शाळांमध्ये झालेला आहे. पण भाग्यश्री म्हणाली तसं की पालकांचा सहभाग तर वाढलेला आहे, पण पालकांचा सहभाग हे ना खरं तर शाळांसाठी दुधारी हे झालेलं आहे. म्हणजे जे पालकांचे सहभाग आहे का अवास्तव अपेक्षा आहेत ह्या कधी कधी ओळखू येऊ नयेत अशा प्रकारे पालकांचं म्हणजे सहलीला जाऊन आले की आमच्या मुलांच्या पाय दुखतात आणि त्यांना उठता बसता येत नाही म्हणून दुसऱ्या दिवशी तक्रार घेऊन येणारे पालक आहेत. तर अशा म्हणजे पालकांचा सहभाग नक्की असावा, पण तो डोळसपणाने असला तर शाळेला त्याचा नक्की फायदा होतो. आणि अवास्तव अपेक्षा असलेले पालक त्याला जर सहभाग मानत असतील तर शाळेला त्याचा नक्की त्रास होतो. आणि नुसतं शाळेला नाही, मुलांनाही पण मला वाटतं व्यवस्थित. आपण एकाच लाईनवर बोलतोय होमस्कूलिंग एक मॅडम. मिनिट. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला बोलणारे पाचच असतात ना त्यावेळेला ते पाच लोक अवास्तव काहीतरी बोलतात आणि त्याचा त्रास होतो. पण ज्या वेळेला 60त 55 लोक रस घ्यायला लागतील ना त्यावेळेला आपोआप अवास्तव मागणारे मागे पडतील आणि काहीतरी सकारात्मक घडू शकेल. दुर्दैवाने 55 रस घेत नाही. आमच्याकडे काय होतं, आम्हाला ऍडमिशन घेतानाच हे सांगितलेलं असतं की तुम्ही शाळेच्या मध्ये इन्व्हॉल्व्ह होणं ही गरज आहे, ही तुमच्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे बरोबर. आमच्याकडेही असे तक्रार करणारे पालक आहेत, पण त्यांना आम्हीच बाकीचे लोक गप्प करू शकतो हम्म. कारण सगळेच सहभागी होते. हम्म. आणि अजून एक प्रश्न म्हणजे आमचे मला होमस्कूलिंग सगळ्यांनाच मध्ये ना, विचारायचा आहे. नाही, अजून मला एक एक प्रश्न, प्रश्न. हा सॉरी, बोला बोला सर. होमस्कूलिंग मध्ये तर पालकांशिवाय होमस्कूलिंग होऊ शकत नाही. म्हणजे बरोबर आहे. पालकांचा सहभाग बरोबर 100% असायलाच लागतो. कारण तुम्हाला मुलाला मग किल्ल्यावरती घेऊन जायचंय, जंगलात घेऊन जायचंय, फिरायला घेऊन जायचंय, त्याला प्रदर्शनं दाखवायची आहेत, छंद वर्गात घेऊन जायचंय, किंवा जे काही गोष्टी तिकडे तुम्हाला असायलाच पाहिजे. किंवा मुलाला काय द्यायचंय, मुलाकडनं काय करून घ्यायचंय, किंवा त्याला काय करायला द्यायचंय. तर उदाहरणार्थ आम्ही दह्यावरती प्रकल्प केला की विझट लावायचं कसं. तर विझट लावायचं कसं मुलाला विचारलं, आपण कुठल्या कुठल्या भांड्यामध्ये विझट लावू शकतो. मग स्टेनलेस स्टीलचं भांडं होतं, काचेचं भांडं होतं, सिरॅमिकचं भांडं होतं, प्लास्टिकचं भांडं होतं. मग दूध कसं घ्यायचं, मग आपण दूध कुठले कुठले घेऊ शकतो. मग थंड दूध, अगदी फ्रीज मधलं दूध, कोमट दूध, नॉर्मल टेम्परेचर असलेलं दूध, कडकडीत गरम दूध, हे घेतलं. मग ते दही लावायला विरघळ कसं लावायचं. मग दही किती घ्यायचं, ताकानं लावून बघायचं, लोण्यानं लावून बघायचं, द्यायचं प्रमाण कमी जास्त करायचं, ताकाचं प्रमाण कमी जास्त करायचं, कधी लावायचं, किती वेळ लावायचं, हे सगळे प्रॅक्टिकली प्रयोग जर आपण ते शिकवलं. शिकवले. बरोबर. आता हे किती प्रयोग झाले यात. ते बेसिकली शिकवायचं काय मुलांना, की आपल्याला प्रयोग करायला पाहिजेत. आपण एकाच गोष्टीने चालता कामा नाही. यात क्रिएटिव्हिटी आली पाहिजे. आणि मग हे प्रयोग करायला त्याला सवय लागली पाहिजे, त्याला बेसिकली हे करताना आनंद मिळाला पाहिजे. आणि मग हे प्रयोग करायला पालक बरोबर असलेच पाहिजेत. पालक बरोबर नसतील ते प्रयोग करेल कसा तो. कारण तो लहान आहे, मूल लहान आहे. कुठले प्रकल्प करायचे हे सांगण्या इतकं मूल तेवढं हुशार नसतं किंवा तेवढं तयार झालेलं नसतं. ते पालकांना होमस्कूलिंगमध्ये तर प्रचंड काम करायला लागतं. म्हणून मी बरोबर. म्हटलं ना की ते शिकणं मुलाचं नाहीये, तर अख्ख्या घराचं शिकणं आहे. ते पालकांचा सहभाग होमस्कूलिंगमध्ये 100% लागतो. हा. नाही, मला तर मला ना पालकांचा मला सहभाग याच्या म्हणजे असं म्हणायचं होतं की अवास्तव अपेक्षा आणि हस्तक्षेप. हा, हस्तक्षेप, तो मला बरोबर. एक हस्तक्षेप हा महत्वाचा आहे. शब्द हस्तक्षेप मला असतं का म्हणे, वाटतं हे तो मानणार. एक हस्तक्षेप. म्हणजे सगळ्या गोष्टींबद्दल आक्षेप बरोबर. असणं मला ना शाळेत. मला वाटतं आपण तर आपल्या प्रत्येकाच्या ओपनिंग मनोगतातच बराच वेळ गेलेला आहे. त्यामुळे आपण थोडी घाई करूया. पण त्याच्या आधी मला ना चिंदरकर सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. तो मगाचपासून राहिला, त्यांच्या मनोगतानंतर विचारायचा होता की सर, होम स्कूलिंग मध्ये बाकी खूप फायदे असतातच, आहेतच तुम्ही केलं तर. पण त्याच्यात तो एक शाळेचा एक बेसिक मुद्दा असतो, शेअरिंग किंवा मित्र जमवणे, मित्रमैत्रिणी जमवणे. तर ते लॅक होतं असं नाही का वाटतं, आणि तो मेजर लॉस, निगेटिव्ह फॅक्टर नाही का वाटत होम स्कूलिंगचा? नाही, आता आता मित्र काय फक्त शाळेतच होत नाहीत. आपले तुमच्या बाकीचे मित्रमैत्रिणी लहान शाळेत असता. जात आहेत आणि आपण घरी बसलोय, असा त्या मुलावर मुलीवर नाही का काही परिणाम होणार याचा?
नाही, असा काही परिणाम होत नाही. मी आता माझा मुलगा खाली फारसा जायचा नाही, कारण आम्ही शाळेतच राहायचो. पण आता कारण आम्ही शाळेतच राहत होतो बँड्राला, त्यामुळे शाळेत खाली जाणं फार कमी होतं. पण कारण तो घरी असताना. पण आता तो ज्याही शिकतोय त्याने एवढे एवढे गट तयार केलेले आहेत, त्याचे एवढे ग्रुप आहेत, की कुठेही त्याला नवीन मित्र मिळवायला काही त्रास होत नाही. म्हणजे शेवटी आपण त्याला कसं घडवतोय यासाठी त्याचं वाचन चांगलं असेल तर तो कोणाशी बोलू शकतो. त्याचं बेसिकली नॉलेज किती वाढलंय ह्याच्यावर त्याला मित्र जमवता येतील की नाही हे महत्वाचं आहे. आणि बेसिकली संवाद साधायची कौशल्य त्याला जमतंय का, त्यासाठी घरामध्ये गप्पा खूप झाल्या पाहिजेत. घरामध्ये संवाद चांगला असेल तर मूल चांगला बोलू शकेल, कारण मूल कधी गप्पा गोष्टी करू शकतो त्याच्याकडे ते गप्पा म्हणण्याचं कौशल्य असेल, संवाद करण्याचं कौशल्य असेल तर करू शकतो. त्यासाठी आपण त्याच्यावरती भर दिला तर मला वाटत नाही की मुलाला पुढे काही सोशल मध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण आता पण तो स्वयंसाठी काम करतोय, जे नवीन कालींची संस्था आहे त्यात तो काम करतोय. म्हणजे त्यात वेगवेगळ्या वाटत त्याला काम करता येते. त्याने पर्यावरणाचे काही गट जमा केले, जॉईन झालेला आहे. मग तो बीच क्लिनिंगला जातो, मग ते टोटली नवीन आहे. बीच क्लिनिंगला तो जातो गिरगाव चौपाटीला, तिकडचा एकही मनुष्य त्याला माहिती नव्हता. पण त्याने त्यांच्याबरोबर मैत्री सहज केली. त्यामुळे आपण मैत्री करायला काही फारसं कठीण जात नाही असं मला वाटतं. की शेवटी तो मुलगा बोलका आहे की नाही, आणि तो बघतो कोणाशी किती बोलायचं, हे महत्वाचं आहे. बरं. मग आपण आता मला तो प्रश्न मला नाही आला, आमच्याकडे तो बरं, प्रश्न नाही आला. आपण थोडं पुढे जाऊया सर आता. मी म्हटलं असं खूप वेळ झाला, ऑलरेडी 1 तास होऊन गेला. मला ना ऍक्च्युली तुम्हाला सांगतो जान्हवी मॅडम, की मला सगळ्याच प्रणाली आवडल्या आता. सगळ्याच्यात काहीतरी एक वैशिष्ट्य आहे आणि सगळे आपापल्या दृष्टीने सगळंच चांगलं आहे. तर मला प्रश्न असा आहे की मी माझ्या मुलाला कुठे घालू? म्हणजे मला नाही, हायपोथेटिकल प्रश्न. तर मी कसं डिसाईड करावं मी? मी मगाशी जे आता अजित सांगितलं म्हणतो ते लॉंग टर्म नाही बघायचं, नाही नाही. एक तर वेगवेगळ्या म्हणजे आहेत हे असं, माझ्या तर कसं माझ्या डिसाईड करू दृष्टीनं मी? महत्वाच्या गोष्टी असतात की तुमच्या शाळेचं अंतर तुमच्या घरापासनं हा. जवळ असलेलं केव्हाही चांगलं. कारण मुलांना तुम्ही त्या सगळ्या ट्रॅव्हलिंगच्या याच्यात किती घालणार इतक्या लहान वयात, आणि ते बरोबर. तुम्हाला परत त्याच्यात गुंतून जावं लागणार. ते सगळं तुमच्यावर जबाबदारी घेऊन ते कदाचित करावं लागेल. त्यामुळे अंतर शाळेचं, तुमच्या आजूबाजूचा परिसर, तुमची आर्थिक क्षमता आणि हम्म. तुमचा स्वतःचा देण्याचा वेळ याच्यावर तुम्ही ते ठरवलं पाहिजे. आणि महत्वाचा मुद्दा केला पाहिजे की ते प्रेस्टिज इश्यू नाहीये. तुमचं मूल ICSE मध्ये शिकतंय किंवा IB मध्ये शिकतंय म्हणजे महान आहे, किंवा तुम्ही म्हणजे आर्थिक खूप चांगले कमावता असं त्याचं लक्षण दुर्दैवाने हळूहळू होतंय की काय, अशी स्थिती सध्या आहे. पण बरोबर. ती आपण ती नाही अवॉइड केली घेतली पाहिजे, पाहिजे ती मनावर. जर टाळली पाहिजे. आपल्या परिसरात उत्तम SSC शाळा असेल, त्याच्याही पुढे जाऊन मराठी मीडियमची असेल, जे आता खरं तर दिवास्वप्न आहे, हम्म. पण जर असेल तर नक्कीच त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, त्याच्यात काहीच शंका नाही. त्यामुळे काय बोर्ड वाटतं? बोर्ड हे आणि अजित मगाशी बोर्ड या शब्दाशी जरा खेळला, पण आपण त्याला सांगूयात की बोर्डची परीक्षा असते बोर्डाची, आणि एज्युकेशन सिस्टीम एका प्रकारची ते राबवत असतात. ते काही त्या परीक्षेसाठी राबवतात आणि पहिलीपासून ते 10वीच्या परीक्षेचं शिकवतात असं काही नसतं. बरं. पहिलीला ते पहिलीच्याच लेवलचं शिकवतात, दुसरीला दुसरीच्याच लेवलचं शिकवतात. आणि ते त्याच वेळी त्याच्यात पण एक त्यांनी मान्य केलेलं असतं की त्या लेव्हलला जाण्यासाठी जर आपण 10 वर्षात अशा प्रकारे शिकवलं तर आपलं मूल त्या प्रकारे होईल. हम्म. एवढाच त्याचा अर्थ अच्छा. असतो. बरोबर, आणि बरोबर. त्यामुळे कुठलाही बोर्ड हे नक्कीच आहे की शाळा निवड कुठली आहे ती निवडावी. शाळेपेक्षा महत्व बोर्डाला देऊ नये, शाळेला द्यावं, हे नक्कीच. सई, तुम्हाला काय म्हणजे वाटतं आणखी एक मुद्दे ऍड या करेन विषयावर? सर. आपण सर मला सगळ्यांचं एकच मत करायचं आहे, घेऊया तुम्ही या बोर्ड विषयावर. कुठले निवडा. ज्ञानेशी एकच हा. की बोर्ड कुठले निवडा, पहिले होमस्कुलिंग करा, पण कृपा करून मुलांना क्लासला घालू नका. जर का हा, तो तुम्ही एक विषय क्लासला मी घेतो, तो मला घालताय. विषय घेणार ऍक्च्युली आहे, थांबा. सर, करेक्ट. मी त्या प्रश्नाकडे येतोय. हा प्रश्न संपवतो आणि त्या प्रश्नाकडे येऊया आपण. सगळ्यांनाच विचारतो, सई तुम्हाला काय वाटतं? हा. सर, मी तर एक्झाम्पल आहे. मी SSC शिकले, IB शिकवलंय, पण मी मुलाला वॉल्डॉर्फमध्ये घातलंय. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की बोर्ड थोडासा मला आता, मी ह्या सिस्टीममध्ये घालण्यासाठी बोर्ड मला थोडा इम्पॉर्टंट होता. पण अजित म्हणाल्यासारखं शाळेत नक्की काय काय होतंय हे एक्झॅक्टली जर एका दुसऱ्या बोर्डच्या शाळेत होत असतं तर मी त्या शाळेत घातलं असतं. त्यामुळे तो शाळा महत्वाची, बोर्ड तेवढा महत्वाचा नाही. महत्वाचं नाही, पण आता काय आहे की वॉल्डॉर्फ मेथडच अशी असल्यामुळे की ते खूप अनकन्व्हेन्शनल मेथडनी ते शिकवलं जातं सगळं. रादर बरं. शिकवलं जातं हे पण मी म्हणणार नाही, की ते कंटिन्युएशन घरी जे आपण करतो त्याचं कंटिन्युएशन आहे. त्यामुळे मला, म्हणजे मला असं वाटतं की बोर्ड
अंडरस्टँडिंग आहे प्रत्येकाचं, की मला माझ्यासाठी मुलासाठी काय हवंय आता, ते जो बोर्ड आणि जी शाळा फिट होतीये दॅट इज युअर राईट चॉईस. खांडेकर मॅडम म्हणाल्या तसं डिस्टन्सचं थोडं मला थोडं वेगळं मत आहे ह्याच्यावर, की मला शाळा चांगली पाहिजे, मग ती लांब असली तरी मी जाईन. त्यामुळे आमच्या शाळेत बोरिवलीपासनं, घाटकोपरपासनं, दादरपासनं येणारी, मेट्रोतनं येणारी मुलं आहेत. अजित पण माहितीये त्याला, की त्यामुळे तो एक मुद्दा मला असं वाटतं, की मला शाळा अमेझिंग पाहिजे. मग लांब असेल तर मग मी ऍडजस्ट करून जाईल. पण 10 वर्ष आणि दिवसातले 4 तास आत्ता जर माझा मुलगा एका सिस्टीम मध्ये जाणार आहे आणि ते थोडं लांब आहे माझ्यासाठी, तर तो माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ऍज अ पेरेंट, कारण मी ते चूज करते त्याच्यासाठी. आत्ताच 3:30-4:45ला त्याला नाही माहिती मी काय. त्यामुळे मला असं वाटतं, की तुम्ही दोन्ही अँगल्स थोडे विचार करा आणि सी तुमच्यासाठी काय वर्क करतं. बरोबर आहे. आता आम्ही ज्या ठिकाणी राहायचो तिकडे असं होतं की शाळेची घंटा सुरू झाल्यावर आम्ही पळायचो घरून, एवढ्या जवळ होतो. त्यामुळे तो एक वेगळा मुद्दा. अजित, तुला काय त्यामुळे त्यावेळी वाटतं? तुम्हाला तुमचं शिक्षण आनंददायी वाटत होतं. हो तुम्ही काही हो. दुःखी कष्टी जीव नव्हते. नाही नाही. आपण आपल्या सगळ्यांनी आपलं शिक्षण आनंददायी असं अगदी एन्जॉय अगदी, केलेलं आहे असं नक्कीच मला नक्की. तरी वाटतं. अगदी. अजित, काय मत आहे तुझं? शाळा महत्वाची का बोर्ड? ते तू सांगितलं शाळा महत्वाची. म्यूट आहे, म्यूट म्यूट आहे. आहे, म्यूट आहे. मी माझी शाळा किती एन्जॉय केली या विषयाला बगल देऊन मी एवढंच सांगेन की सई पण म्हणाली, मी सुरुवातीलाही म्हणालो की शाळा कुठली हे अतिशय महत्वाचं आहे. आणि बोर्डाचा सुद्धा मी याचकरता उल्लेख स्पेसिफिकली याकरता केला की प्रत्येक बोर्ड हे तुम्हाला बाहेरून बसायची सोय करतो. म्हणजे ऍटलिस्ट आयजीसीएससी आणि एसएससी तर नक्की करतं, मी तेच मगाशी म्हटलं. त्यामुळे बोर्डाच्या लेव्हलला जाईपर्यंत कसं शिकवायचं हा वेगळा प्रश्न असू शकतो, आणि त्यावेळेला तुम्ही कुठलंही बोर्ड किंवा ऍटलिस्ट ही 2 बोर्ड निवडू शकता. हा हा मुद्दा मला तिथे अंडरलाईन करायचा होता. आणि हे एक फॅक्ट आहे, हे एक सत्य आपल्याला मान्य करायला हवं की आपण आज म्हणजे माझ्या तरी आजूबाजूला मी जे बहुतांशी माझे मित्रमैत्रिणी बघतो, ते ज्या वेळेला शाळा किंवा बोर्ड निवडतात त्यावेळेला त्याच्यामधला सगळ्यात मेजर फॅक्टर हा पिअर प्रेशर, हो की आपल्या आजूबाजूची मुलं, आपल्या आजूबाजूचे मित्र मैत्रिणी यांची मुलं जर आयसीएससी म्हणजे तुम्ही मला सांगा ना की पार्लेट ही अतिशय प्रतिथयश मराठी शाळा होती, ती इंग्रजीकडे वळली, मग अचानक इंग्रजीला खूप मोठा ओघ यायला लागला, मग ती आयसीएससी कडे वळली, मग आयसीएससी कडे मराठी इंग्रजी चालूच आहेत, नाही असं नाही, परंतु एक विशिष्ट स्तरामधला पालक हा मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू आयसीएससी हा कशा प्रकारे गेला, तर तो प्रवाहाचाच भाग होता, हे आपण मान्य करूया. मला वाटत नाही कोणी याच्यामध्ये मुलाचं शिक्षण आणि शिक्षण पद्धती आणि वगैरे वगैरे या गोष्टींवर विचार केला होता असं मला वाटत नाही. तो एका प्रवाहाचा भाग होता. सो तुम्हाला या प्रवाहात जायला कम्फर्टेबल असेल, आणि मला त्याच्यात आक्षेप नाहीये जर काही लोकांना असं वाटत असेल की नाही नाही बाबा मला ना हे सगळं ठरवता येत नाही, माझा कॉलेज पासूनचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमधले 4 जण आता पेरेंट झाले, त्यांनी आयसीएससी ला घातले, मी आयसीएससी ला, फॅन्टास्टिक, दॅट इज युअर चॉईस. ठीक आहे. सो हो ना, प्रवाहाबरोबर आपण जायचं. की अ, नाही जायचं हा तुम्हाला ज्याला हा त्याला ठरवायला. प्रत्येकाचा चॉईस आहे. आणि दुसरं, मी प्रवाहाच्या विरुद्ध पोहतोय माझ्या मुलाला घेऊन, किंवा माझ्या मुलाला मी ते आता सध्या तो हे आहे, तर तो त्यांचा चॉईस आहे. पण म्हणून प्रवाहाला आपण दोष देण्याचं नाही कारण नाही, नाही. प्रश्नच नाही, नाहीच दोष कोण काहीच प्रश्नच देते? नाही. नाही. इनफॅक्ट मी तेच तर हा म्हणतोय की म्हणतो ते ज्यांना असेल तो तर तो चॉईस, त्याचा चॉईस आहे, सी, चॉईसच प्रश्नच आहे नाही. तो. तुम्हाला प्रश्न प्रवाहाच्या बरोबर जायचं चॉईस आहे, तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध जायचं चॉईस आहे, एक्झॅक्टली. किंवा तुम्हाला प्रवाहाकडे दुर्लक्ष करून मुलाची काय शिक्षण असावं याची काही शास्त्रशुद्ध माहिती मिळवावी, त्याला अनुरूप कुठली शाळा आहे होम त्याची स्कूलिंग माहिती हे त्याचं काढावी, आणि सर्वात कशा चांगलं शाळेत उदाहरण जावं, आहे, की किंवा कुठल्याच होमस्कुलिंगला जावं, प्रवाहाला न मानता हो, स्वतःचा स्वतंत्र प्रवाह तयार होमस्कूलिंग करता हा येईल. सुद्धा चॉईस आहे. आम्ही तर होमस्कूलिंग मध्ये तर प्रवाह चिंदरकर सर, विरुद्धच पोहत तुम्हाला, हा असतो. तुम्ही बोला, तुमचं काय मत आहे? नाही, आमचं मत, माझं मत तर काय, तुम्हाला पालकांचा सहभाग नीट असेल तर बेसिकली मुलांना, मी मगाशी मुद्दा जो काढला होता की बोर्ड चांगली आहे, सगळ्या शाळा चांगल्या आहेत, पण आज 90% अक्षरशः मुलं, मला बॉर्डरचं माहिती नाही, पण 90% मुलं ही क्लासला जातात. मग शाळा चांगली असताना क्लासला काय जावं असं तो वाटतं. मी मगाशी म्हटलं तो विषय, मी तो आता प्रश्न महत्वाचं नाही, काढणार माझा आहे, मुद्दा तो तो आहे प्रश्न की काढणार आहे. नाही नाही, तुम्ही बोर्ड म्हणाला चूज करताय, पण बोर्ड चूज करण्यापेक्षा तुम्ही क्लासवर बंदी का आणता येईल का, असं काहीतरी करा, तर आपण बोर्डाचा विचार करू ठीक शकतो. आहे, ठीक आहे, नाहीतर आपण त्या सगळी मुलं प्रश्नात, क्लासला जातात. सर मी त्या प्रश्नाकडे येणार आहे. मी तुम्हाला विचारतोय की बोर्ड कुठला असावा याबाबत तो आपल्या मुलांनी काय कसा निर्णय घ्यावा, शाळा महत्वाची की बोर्ड महत्वाचा?
नाही, बेसिकली शाळेत तुम्हाला मुलांना काय शिकावं हे अपेक्षा आहे, ते ते जी शाळा फुलफिल करते त्या शाळेत घालावं. हम्म. मग ती कुठलाही बोर्ड असेल. आता अच्छा. तुम्हाला जे वाटतं मुलांना कसं शिकलं पाहिजे, मग त्यात पाठांतरावर भर आहे की ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, की हम्म. तुम्ही जीवन कौशल्य शिकवताय, हे हो. कुठे अवेलेबल आहे तिथे मुलाला घालावं. बरं, मी आता असं मी म्हणतो होमस्कुलिंग करा, ठीक आहे. होमस्कुलिंग सगळ्यांना बरोबर. जमणार पण नाही. पण तुम्हाला मुलाकडनं काय शिकणं अपेक्षित आहे ते हो. शाळेत फुलफिल होतं, ज्या शाळेत होतं. मग ती कुठली शाळा असेल ना, मग झेडपीची असेल ना का, काही कितीतरी झेडपीच्या चांगल्या शाळा आहेत, चांगले शिक्षक आहेत, तिकडे घालावं. आणि ठीक. फक्त काय माहितीये का, दुर्दैवानं आयबी किंवा हे मोठे बोर्ड फक्त शहरात आहेत. गावच्या मुलींनी काय करायचं त्यांच्या. आणि बेसिकली आणखी मला मात्र बरोबर. मुद्दा काय माहितीये का, शिक्षक भले आयबी मध्ये शिकवतायत पण त्यांचं ट्रेनिंग किती चांगलं आलंय तसं. हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे. सीबीएसई मध्ये शिक्षण ट्रेनिंग बऱ्यापैकी होतं. असं असं ट्रेनिंग किती ठिकाणी होतं आणि किती शिक्षकांचं होतं. कारण जर का शिक्षक जर का जुन्या पद्धतीने घोका आणि ओकामधले असतील तर बोर्डाला काही अर्थ राहणार नाहीये. कारण शेवटी सगळे ऐकलं की शिक्षकाच्या क्रिएटिव्हिटीवरती अवलंबून आहे. तो हो. शिक्षक हो. किती मेहनत करतोय ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. मग ते बोर्ड कुठले असेल ना का, पण शिक्षकच नीट नसेल, तो घोक आणि ओकावरती असेल तर काहीच बरोबर. उपयोग नाही. खरंय, खरंय. आता मी तुम्हाला तुमच्या आवडीच्या प्रश्नाकडे येतो, की प्रायव्हेट क्लासेसकडे आपण कसे बघतो? म्हणजे कुठलीही शिक्षण पद्धती असो, एसएससी असो, सीबीएसई असो, आयसीएसई असो, प्रायव्हेट क्लासेस हे शाळेला काय वाटत, नाही कॉम्प्लिमेंटरी सर, वाटतात? हा. मला तुमच्याच ह्याच प्रश्नाला एक एक्सटेन्शन प्रश्न आहे हा. की म्हणजे मी एसएससी म्हणजे मी एसएससी ला एक कंपॅरिझन मध्ये जास्ती करून का आणते, कारण इतके वर्ष एसएससी हे आपण अनेक पिढ्या त्याच्यामधून आले आणि मी पण हो. त्याचा हो. भाग हो. आहे. म्हणूनच फक्त की हं. एसएससी ची मुलं शाळेनंतर अनेक क्लासला जातात आणि टोटली ते शाळेतले काय 6 तास आणि नंतरचे 3 तास असं दिवसभर शिकत असतात. आणि ते क्लास कधी कधी गाण्याचा असतो, कधी चित्रलेख म्हणजे चित्रकलेचा असतो, हस्तकलेचा असतो आणि अनेक असतात, किंवा कधी कधी लँग्वेजचे असतात, हो. इतरही हो. काही असतात. सो म्हणजे मला ह्या इतर सगळ्यांना विचारायचंय की तुमची मुलं किंवा म्हणजे जनरली ऍज अ सिस्टीम म्हणून जेव्हा तुम्ही आयसीएसई किंवा ह्याच्यामध्ये घालता सीबीएसई वॉलडॉग, तर त्याच्यामध्ये मुलांना क्लासला जायची जरूर भासते का? म्हणजे क्लासला मी जावंसं म्हणेन वाटतं की का की सगळंच तुमच्या शाळेमध्ये टच होतं? नाही, आता हे आमच्या गुरुकुलमध्ये होतं, वेगवेगळे तुम्हाला छंद जोपासता येत होते. हा. पण मुलाला अभ्यास सोडून बाकीच्या क्लासला करायला काहीच हरकत नाही, कारण मुलामध्ये कुठले गुण आहे ते कधी कसे कळणार. ज्याला गाणं घरात गाणं नसेल आणि मुलाला गाणं येत असेल ते क्लासला गेल्याशिवाय कसं कळणार. चित्रकला कधी कळेल, चांगला चित्रकला घर पालक असेल अशाला भाग नाही, त्यामुळे त्या क्लासला घालायला हरकत नाही. पण अभ्यासाच्या म्हणजे क्लासला घालू नये हे माझं मत आहे. म्हणजे माझं म्हणणं दोन्ही आहे नाही, की अभ्यासाच्या अभ्यास. क्लासला अजिबात गरज नाही. मी तर डेड अगेन्स्ट आहे. मी तर गुरुकुलमधलं मुलाला काढून टाकलं होतं. क्लासला जायचंय ना, पहिला आलेला मुलगा 9वीतला त्याला मी गुरुकुलमध्ये काढून टाकलं. नाही यायचं गुरुकुलमध्ये. यू गो टू द नॉर्मल क्लास, नॉर्मल स्कूल, नॉर्मल क्लास, नो प्रॉब्लेम. पण मी गुरुकुलमध्ये ठेवणार नाही. आणि त्याला पण एक शाळा जनरली हे त्याला गुरुकुलचं झालं, पण इतर शाळांचं जनरली या हो, बाबतीत काही काय गरजच मत नाहीये. असतं? काय मत तर असतं माझं ते म्हणणं आपण जाणून सिंपल, घेऊया ना. तुमच्या नाही, शाळेवरती शाळा विश्वास नाही, शाळा तुम्ही क्लासला कुठलीही का शाळा जाता. असं सांगत नाही की क्लासला जा. रादर बरोबर. सगळ्याच शाळा सांगतात की आम्ही इथे व्यवस्थित करून घेतो, त्यामुळे त्यांना क्लासला पाठवण्याची गरज नाही. हम्म. पण काही पालकांची स्वतः गृहपाठात मदत करण्याची देखील क्षमता नसते. असे पालक क्लासला पाठवतात. काही पालकांची अपेक्षा जास्त असते, त्यांना असं वाटतं की मुलाचा अभ्यास जास्त होतो, शाळेत शिकून आलाय आता क्लासमध्ये शिकला की त्याचं रिपिटेशन होईल आणि तो खूपच चांगला तयार होईल, या अपेक्षेतनं पालक घालतात. त्यामुळे क्लास हे जास्त म्हणजे क्लासवरचं सगळं नियंत्रण हे पालकांच्या हातात जास्त आहे, शाळेच्या नाही. शाळेला तुम्ही कुठल्याही विचारायला गेलात तर प्रत्येक कोणचा शिक्षक असं म्हणेल की मी शिकवलंय पण आता जरा दुसरीकडे पण जाऊन त्याला शिकवून घ्या बरं. कोणी नाही म्हणणार. शाळा अधिकृतपणे सांगतात की अजिबात क्लासला जायचं नाही आणि सगळे अनधिकृतपणे क्लासला जातात. हे आजचं वास्तव आहे. नाही, पण वॉल्डॉर्फला आमची कुठलीही स्टुडंट्स हे क्लासला जात नाहीत. पालकांना ती इच्छाच होत नाही क्लासला घालायची. कोणीही क्लासला जात नाही. आणि खरं सांगू का अगदी प्रामाणिकपणे, की हा वादाचा आमच्यासाठी फारसा मुद्दा नाही, कारण हा इट इज अनाथेमा. म्हणजे आमच्याकडे जर कोणी असं दोन पालक, अरे तू कुठल्या क्लासला, डान्स आणि म्युझिक आणि स्पोर्ट्स याला जातात, किंवा राधिकाच्या बाबतीत तेही झालं.
की ती जिम्नॅस्टिक्सला जात होती आणि एका सर्टन पॉइंट ऑफ टाइमला तिला असं सांगितलं गेलं की तुला 3-3 साडेतीन तास जिम्नॅस्टिक करावं लागेल रोज, कारण तू कॉम्पिटिटिव्ह लेवलला एलिजिबल आहेस. आणि तसं केलं असतं तर तिला शाळा, कारण शाळेचा रिदम खूप आमचा सॅक्रोसंट आहे, त्यामुळे तिला ठराविक वेळेला झोपणं 5 दिवस हे कंपल्सरी असतं. तर ते आम्ही तिला मग त्यावेळेला तो चॉईस दिला, म्हटलं तुला पाहिजे तर आपण शाळा बदलू, आम्हाला काही हरकत नाही, पारंपरिक शाळेत जाऊ आणि मग तुला तिथे हे सगळं करता येईल, किंवा तू तुझं जिम्नॅस्टिक कंटिन्यू कर. तिने जिम्नॅस्टिक कंटिन्यू नाही करायचा हा कॉल घेतला. तिला शाळा, ती मगाशी सई म्हणाली तसं मला आठवण झाली की आजच ऍक्च्युअली तिला बिचारीला बरं नाही आणि शाळेत जाता आलं नाही, तर ती सकाळपासून रडत होती की मला शाळेत नाही जाता आलेलं म्हणून. सो तिने शाळेच्या बाजूनी कॉल घेतला आणि तिने तो क्लास बंद केला. पण बाकी अभ्यासाचे क्लास कोणी लावलेले नाहीत. आणि मी एक प्रामाणिकपणे सांगतो की मी स्वतः कोचिंग क्लासला अनेक वर्ष शिकवलेलं आहे, शाळेच्या नाही कॉलेज लेवलच्या, पण मी शिकवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की कोचिंग क्लास हा बाजार अर्थव्यवस्थेचा अपरिहार्य परिणाम आहे, इट्स मार्केट इकॉनॉमी. ज्या वेळेला पालकांना असं वाटतं की आम्हाला शाळेत काहीतरी कमी पडतंय, त्यावेळेला ते स्वाभाविकपणे कोचिंग क्लासला घालतात. आता ते पालकांचं वाटणं बरोबर असतं की नाही हा वेगळा मुद्दा आहे, परंतु त्यामुळे कोचिंग क्लास ही अपरिहार्यता होते. किंवा मी असं सांगू शकतो, कमीत कमी माझ्या एसएससी मध्ये तरी मला जे काही चांगलं शिक्षण मिळालं तर खरं कोचिंग क्लासमधूनच मिळालं, आणि कॉलेजमध्ये सुद्धा. तर त्यामुळे माझा कोचिंग क्लास या म्हणजे मला कल्पनेला विरोध असेल, पण मुलांनी जायला विरोध नाही. कारण असं आहे की सिस्टीमच अशी निर्माण झालेली आहे की शाळा कॉलेजेस ही मुलांच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत, आणि मग त्यांना त्यातून जावं लागतं, किंवा असे आभास निर्माण होतो असं आपण म्हणू. कदाचित गरजा पूर्ण होत असतील आणि तसं त्यांना वाटत नसेल. पण आमच्या केसमध्ये ना तो आभासही नाही आणि काहीच नाही, आमच्यासाठी ती कन्सेप्टच नाहीये मनामध्ये की कोचिंग क्लासला जाणं, त्यामुळे तो प्रश्नच येतो. आणि ऍड माझं असं म्हणणं करायला आहे, मला असं वाटतं की क्लासमध्ये मुलांना घातलं जातं ते केवळ परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी. आपण केवळ मुलांना परीक्षार्थी बनवणार आहोत का? आपण मार्कशीट बनवतोय का? सर क्लासमध्ये पण लिहितं काय? बहुतेक शाळांचाही फक्त तोच मार्क. दृष्टिकोन आहे, हे सत्य आहे. हो. नाही, पण हे बदलायला पाहिजे ना, तरच आपल्या इकडे मुलांची प्रगती कारण चांगली बहुतेक होईल. पालकांचा अन्यथा तो आपण दृष्टिकोन आहे. कॉपी मेकरच होणार. आपण कॉपी मेकर, आपल्याला जर का सर्जनशीलता वाढवायची असेल तर मुलांना त्यांच्या विचारानुसार काम करायला देऊया, अभ्यास करायला देऊया, तरच ते होणार आहे. जर का आपण परीक्षा ओरिएंटेडच शिकवलं तर आपण फक्त कॉपी मास्टर होणार. आपण कधीच चांगला देश नाही, पण ती नवीन ती तयार करायला होणार नाही. पालकांची ही तीच मानसिकता आहे, आणि तोच जो प्रवाह आपण म्हणतोय ना, तो भारतीय मानसिकतेचाच तो प्रवाह आहे. व्हॅलिडेशन फेटिश आहे आपल्याला. आपल्याकडे 12वी ड्रॉपआउट होऊन मोठा संशोधक झालेलं कोणी सापडणार नाही. उलट आपल्याकडे लोक, तर परवाच मी ती एक कृती सनॉन नावाची ऍक्ट्रेस आहे, तिचा इंटरव्ह्यू ऐकत होतो. ती असं सांगत होती की बाबा मला माझ्या पालकांनी सांगितलं होतं की तुझं जीमॅट झाली ना, तर आता 5 वर्ष हिरोईनचं बघ, जर तुझं झालं तर झालं, नाहीतर तू परदेशात शिकायला जाऊ शकशील, त्यामुळे आधी जीमॅट हो आणि मग हिरोईन. तर हे असं बाकीच्या देशात घडत नाही, फक्त भारतात घडतं. त्यामुळे तर ती पालकांची गरज आहे, त्यामुळे शाळेची गरज आहे, आणि त्यामुळे कोचिंग क्लासची गरज आहे, असं ते सर्कल आहे. सो ऍड करायला क्विकली मी अकॅडमिक्स पर्यंत जात नाही, कारण माझा मुलगा लहान आहे. त्या एज ग्रुपवरच्या मॅडम जसं म्हणाल्या तसं कुठलीच शाळा सांगत नाही की तुम्ही क्लासला जा. वॉल्डॉर्फ तर त्यातनं सांगत नाही. पण आमच्या एजच्या पेरेंट्स आणि मुलांमध्ये पण पिअर प्रेशरमुळे जास्त क्लासेस लावले जातात की अरे माझा मुलगा स्केटिंगला जातोय, मग माझ्या मुलाला पण आलं पाहिजे. माझा मुलगा फुटबॉलला खेळतोय, माझ्या मुलाला पण आलं पाहिजे. म्हणजे इतकं साधी गोष्ट आहे की कोचिंग पर्यंत पण मी जात नाही. की अजित म्हणाल्यासारखं, मॅडम म्हणाल्या की जर तुमची शाळा इज मेकिंग शुअर की आम्ही जे करतोय तेवढंच तुमच्या मुलाला आता नेसेसरी आहे, तर कुठल्या क्लासची गरजच भासणार नाही. पण तिसरीपासनं अडीच वर्षापासून पण टॉडलर क्लासेस आहेत. ऑल्सो मला अजून एक वाटतं की हा आत्ताच्या पेरेंट्सना वेळ नाहीये मुलांबरोबर द्यायला. त्यामुळे माझा मुलगा 2 तास बिझी राहतोय वीकडे मधनं, 2 तास संध्याकाळी मला काही करायला नको. हा पण एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे की क्लासला लावायला, म्हणजे शिकायला ठीक आहे, ते पण आहे की काहीतरी काहीच शिकणार नाही असं नाही होणार, पण तो एक वेळ एंगेज राहतोय, मला काही म्हणजे करायला डे केअर ह्या पद्धती त्याच्याकडे एक्सटेन्शन बघितलं जात आहे. स्कूल नाही, आणि मी किंडरगार्टन झालं की नंतर मी सुरुवातीलाच म्हणलं ना की पालक हे फार महत्वाचा रोल या सगळ्यात बजावतात की आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे कुठल्या सांगतो क्लासला की आम्ही घालायचं. जरी वॉल्डॉर्फचे पेरेंट असलो तरी आमच्याही समोर हा प्रश्न येतो की आता मुलांचं काय करायचं, आणि कुठेतरी एज राहिलं तर बरं कुठे होती करायचं. आणि शाळा मग संपल्यावर. आणि मग ते एखादी कला त्यातनं शिकतील, एखादा पण डिग्री नाही, शिकतील, असे पण विचार त्यातनं तेच केले. आहे की शाळेने जे सांगितलेलं आहे की शाळेची फिलॉसॉफी घरी आल्याशिवाय तुम्ही त्या शाळेत राहू शकत नाही, बरोबर, ही जी ऍब्सोल्युट. गरज आहे. त्यामुळे आम्हाला किती मोह झाला
तरी आम्ही कोडिंगच्या क्लासला नाही टाकू शकत, आम्ही फोनेटिक्सच्या क्लासला नाही टाकू शकत, आम्ही म्हणजे अभ्यासाच्या विषयांना तर टाकायची शक्यच नाही आमच्याकडे, कारण ते कोणताच क्लास शिकूच शकणार नाही ज्या पद्धतीने आमच्या शाळेत शिकवतात. सो मग काय होतं की मग कला, खेळ, ठीक आहे, त्याच्यात सुद्धा शाळेची मर्यादा आहे की तुम्ही किती काळ घालू शकता. आणि त्या आणि ते सई म्हणाले तसं आम्हालाही असं होतं की अरे बापरे, आता म्हणजे ही जर 3 तास गेली असती ना जिम्नॅस्टिकला तर मी खूप आनंदी झालो असतो, कारण 3 तास आमच्या डोक्याला शांतता. पण शाळेने नाही म्हटल्यावर वी हॅड टू टेक दॅट. सो इट्स अ कॉस्ट टू बेनिफिट रेशो, तुम्ही आणि ठरवायला खांडे पाहिजे. मॅडम म्हणाल्या तसंच की तुम्ही किती वेळपेक्षा तुम्ही 1 तास तर 1 तास, संध्याकाळचा 1 तास तुम्ही क्लासकडे असं बघायला लागलात की अरे मला जर फ्री वेळ मला मिळतोय, हो, तर मग त्याला काही कुठल्याच सब्जेक्टला राहतात, कुठल्या आर्ट फॉर्मला पण काही त्याला अर्थच अर्थ राहत नाही. नाही. त्यामुळे लकीली मी अशा ठिकाणी राहते जिकडे आमचं एक कम्युनिटी लिव्हिंग आहे. आम्ही खाली उतरलो की मला रोज माझा मुलगा 1.5 तास खेळून येतो. मला काही वेगळा विचार करायला लागत नाही. अनफॉर्च्युनेटली जागा नसते खेळायला. ते पण खूप फॅक्टर्स येतात. त्यामुळे एक क्लासला गेलं की एक स्ट्रक्चर्ड होतं, तेही आहे. पण जमेल तितकं जर म्हणजे माझं एक्सटेन्शन फिलॉसॉफी स्कूलचं घरी अजित म्हणाल्यासारखं की तुम्ही जितकं जमेल तितका क्वालिटी वेळ जर देऊन मुलाबरोबर वेळ घालू शकला तर बऱ्याच वेळेला एंगेज ठेवायला म्हणून क्लासेस लावायची गरजच लागत नाही. तुम्ही स्किल डेव्हलपमेंट करायचंय काही बरोबर. पुढे, ते पण आफ्टर 7, आफ्टर 10 years ओल्ड करा. माझे मित्र तुमचे फ्रेंड्स जात आहेत म्हणून हे करा, सगळं तर त्याला इट्स डझंट ठीक आहे, मेक ठीक एनी तुमचं पण सेन्स. ओटीटी थोडं कमी आहे. होतं त्यानिमित्ताने. हा, मला वाटतं 1.5 तास झालाय. मला एक शेवटचा प्रश्न काय विचारायचा आहे, की जर मी एखाद्या प्रणालीमध्ये माझ्या मुलाला घातलं, सीबीएसई मध्ये समजा घातलं किंवा वॉटेवर आयसीएसई मध्ये घातलं, आणि मला कालांतराने लक्षात आलं की बाबा नाही सूट नाही होते त्याला, तर हे इंटरचेंजेबल आहे का आणि किती इझी आहे आणि करावं का? त्यात मी सांगेन की जानेवारी मॅडम तुम्ही सांगा. बिलकुल करावं. आमच्या बाबतीत आम्ही जे प्रवास इझिली होऊ शकतं का, पहिली हो, गोष्ट. फक्त शाळांमध्ये वेकन्सी त्या आहे का? अच्छा, हा म्हणजे हा. आता आमच्याकडे ओके. पार्ले टिळक विद्यालय आयसीएससी मधनं एसएससी मध्ये येणारी मुलं असतात दरवर्षी. कारण अच्छा. वेगवेगळी ती कारणं असतात की अभ्यासक्रम झेपत नाहीये, किंवा इतर स्पोर्ट्समध्ये तो आहे त्यामुळे मग त्याला एवढा हम्म. वेळ देता येणार नाही अशी. हम्म. पण तसं करायला काहीही हरकत नसते आणि ते शक्य आहे. फक्त हे सगळं 9वीच्या आधी करावं लागतं, कारण आयसीएससीचा 9वीला ते परीक्षेला बसवतात. त्यामुळे अच्छा. एसएससी मधनं आयसीएससी मध्ये जाण्याचंही, जेव्हा आयसीएससी सुरू झाली नवीन शाळा तेव्हा जशी मी म्हटलं की माझ्या मुलीला ती हम्म. तिकडे शिफ्ट झाली, तर तसेही प्रमाण होतं आणि तेव्हा उत्तम मुलांनी तेही छान केलं आणि या नवीन पद्धतीचंही त्यांच्यावर चांगलेच परिणाम झाले. त्यामुळे इंटरचेंज करायला काही हरकत नाही. आपल्या मुलाची क्षमता, आपली ते कम्फर्टनेस हे सगळं ओळखून, कारण शेवटी माझ्या ओपनिंग याच्यातही मी म्हटलं होतं की ही सगळी शिक्षणाची प्रक्रिया आपल्याला कशी करायची आहे, त्याचा किती ताण घ्यायचा आहे, ती आनंददायी किती करायची आहे, त्यातनं आपल्याला नक्की काय मिळवायचंय हे जर आपल्याला पालक म्हणून क्लिअर असेल, घरातल्या इतरांनाही ते समजलेलं असेल, तर नक्की आपण ती प्रक्रिया आनंददायी आणि करू शकतो. आणि हे सगळे कुठलेही बदल त्याच्यात पॉसिबल आहेत. शाळा चांगली निवडावी याच्यात नक्कीच दुमत नसावं, हम्म. कुठल्याही शिक्षण बोर्डापेक्षा. बरं, मला वाटतं आपण वॉलडॉर्फच्या 1.5 तास बाबतीत असं आहे. बोलतोय, तर आता आपण म्हणजे एक शेवटचं मला सगळ्यांना विचारावं असं वाटतंय, की जसं जान्हवी मॅडम सुरुवातीला म्हणाल्या की प्रश्नात 2 शब्द मी ऍड करते, की माझ्या मुलाचं शिक्षणाचं बोर्ड कुठलं पाहिजे. तर मी परत तोच प्रश्न विचारतो आणि तुम्ही सगळेजण एक शॉर्ट उत्तर द्या त्याचं, असं मला वाटतं. आणि कारण काय, या चर्चेला काय एंडच नाही, म्हणजे 1.5 तास आपण बोलतोय, अजूनही 1 तास आपण याच्यावर बोलू शकू. पण मला वाटतं आता आपण थांबूया आणि हाच प्रश्न एक शॉर्ट उत्तर तुम्ही द्या, 2-3, एक दोन तीन मगाशी मला मिनिटात. वाटतं आणि सर्वानुमते आपण हे ठरवलं की माझ्या मुलाच्या शिक्षणाचं बोर्ड कुठलं याच्यापेक्षा माझ्या मुलाच्या शिक्षणाची शाळा कुठली शाळा कुठली, असावी, हा ते महत्वाचं. शाळेला महत्त्व द्यावं, बोर्डाला नाही. हम्म. सुदैवाने मी म्हटलं तसं की पार्ले टिळक विद्यालयाची शी मी आता निगडीत आहे गेली 6 वर्ष. तर हम्म. आमची एसएससी शाळा असू दे, किंवा आयसीएससी असू दे, दोन्हीकडेही सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या मॅनेजमेंटने द्यायच्या असतात त्या सारख्या दिलेल्या आहेत. अगदी सुरुवाती म्हणजे गेल्या 28-30 वर्षांपासून मराठी शाळेमध्ये इंग्रजी शाळेचं
इंग्रजी शिक्षणाची सोय हो केलेली हो आहे जेव्हा शासनाने केली नव्हती. ओटीचे जी फॅसिलिटी असते विशेष मुलांसाठी किंवा लर्निंग डिसॅबिलिटी असणाऱ्या मुलांसाठी, ती तिन्ही शाळात दिलेली आहे. काउन्सेलिंगची फॅसिलिटी तिन्ही शाळेत दिलेली आहे. तिथे बर. हा बोर्ड आहे का हा बोर्ड आहे हे पाहिलेलं नाही. त्यामुळे बोर्डापेक्षाही शाळा महत्वाची आणि शाळा निवडायला पाहिजे. थँक्यू थँक्यू. सई, तुमचं काय मत आहे? मला असं थोडक्यात. वाटतं की ॲज अ पेरेंट तुम्हाला तुमच्या मुलाला काय एक्सपिरियन्स घ्यायला हवा शाळेत हे आयडेंटिफाय करा. दुसऱ्या ज्या छान शाळा आहेत, ज्या तुम्हाला वाटतं तुम्ही रिसर्च करायला पाहिजे ॲज पेरेंट्स करा. माझ्या बाबतीत सेम झालं. मला राघवला शाळा आवडायला हवी होती. तो मला कॉन्फिडंट व्हायला हवाय, त्याला रोजच्या गोष्टी छान यायला हव्यात. अभ्यासाचा आपण बघू तो येईल जेव्हा यायला हवाय तेव्हा. त्यामुळे माझं आउटलुक वर्ल्ड ऑफ मध्ये जायचं ते होतं की आय वॉन्ट अ हॅपी स्पेस फॉर हिम. आणि मग गुड. एनी बोर्ड वर्क्स इफ इट इज अ हॅपी स्पेस. या डॉक्टर अजित, काय? मी म्हटलं तसं की हा पालकांचा चॉईस आहे. तुम्ही पालक म्हणून 0 ते 10 पर्यंत किती जास्त प्रमाणात बौद्धिकदृष्ट्या, वेळेच्या संदर्भात, तुमच्या सहभागाच्या संदर्भात किती उपलब्ध आहात त्याच्यावरनं तुम्हाला ठरवावं लागेल. फक्त एवढंच अपेक्षा आहे की जागरूकपणे ठरवा जे काय आहे ते. म्हणजे ते जे पुलं म्हणाले होते की आमच्या वेळेला नदीत सोडलं की वाहत जायचं पोर, तर त्याला खूप वर्ष झाली ना. म्हणजे आपण थोडी तरी उत्क्रांती दाखवायला पाहिजे. म्हणजे तेवढी जरी दाखवू शकलो तरी बरं होईल, एवढंच मला वाटतं. चिंदरकर सर, काय म्हणताय तुम्ही? शेवटचं काय म्हणाल? जर का पालक मुलासाठी आपणहून वेळ देऊ शकत असतील तरच होमस्कूलिंग करा. पण तुम्ही होमस्कूलिंग जरी नाही केलं तरी तुम्ही पालकांनी जागरूकपणे वेळ देणं फार महत्वाचं आहे. क्वालिटी टाइम देणं महत्वाचं आहे. मग तो 1 तास सुद्धा पुरेल, पण मुलांसाठी वेळ दिल्याशिवाय मुलाची प्रगती होऊ शकणार नाही. तुम्ही फक्त शाळेवरती किंवा बोर्डावरती अवलंबून राहू शकत नाही. तुम्ही स्वतः वेळ देणं अत्यंत आवश्यक आहे, एवढं मला म्हणायचं. थँक्यू. भाग्यश्री मॅडम, तुम्ही येस. तुमचं मत पण द्या आणि समारोप पण करा. येस, म्हणजे आता मत म्हणजे तसं म्हटलं तर सगळ्यांचं म्हणजे कुठेतरी आपण एकाच मताला येतोय जवळपास. हम्म. सो की बेसिकली शाळा मला महत्वाची, बरोबर? शाळा हा. महत्वाची. आणि मला आजच्या एकंदर आपल्या चर्चेचा परिसंवादाचा सारांश असा वाटतो की पुढच्या पिढीतल्या पालकांनी अर्थात आपली आर्थिक कपॅसिटी प्रमाणे बोर्ड किंवा शाळा निवडावी, पण एक विचारपूर्वक निर्णय घ्यावा. म्हणजे आपल्या पाल्याच्या दृष्टीने काय योग्य आहे, शाळा निवडण्यामागे आपला काय विचार आहे, हे जास्त म्हणजे उचित होईल. आपल्या आजूबाजूचे लोक जे करतायत तो सेफ मार्ग असा गृहीत धरून आपण पण एक डोळ्याला पट्टी बांधून भेडचाल सारखं न जाता थोडा रिसर्च करणं जरा मला जास्ती महत्वाचं वाटतं. आणि शिवाय मगाशी सई आणि म्हणाली तसं आपलं कुटुंब कुठच्या कल्चरमध्ये आहे, सो हम्म. दॅट अकॉर्डिंगली आपल्याला नंतर पेरेंट्सना किती त्यांना द्यायला वेळ आहे, हम्म. ह्या पण गोष्टी हल्लीच्या दिवसांमध्ये मॅटर करतात खूप. कारण की त्या पण आत्ताच्या ह्या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये, कारण पालकांचा वाटा खूप असल्यामुळे त्या पण म्हणजे तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवूनच शाळा निवडावी. म्हणजे जरी मुलांसाठी छान आहे वगैरे हा एक भाग झाला, पण आपण प्रॅक्टिकली ते आपण पाळू शकतोय का शेवटपर्यंत, हे पण विचार करणं महत्वाचं आहे. सो हम्म. अवेअरनेस, 100% अवेअरनेसनीच पावलं उचला. मलाही तेच वाटतं हम्म. की एकंदर आपल्या ह्या परिसंवादाचं जिस्ट तेच आहे मुळात. थँक्यू. मला वाटतं आपण एक 1.5 तास सगळ्यांनी खूप छान चर्चा केली. आणि जसं मी पहिल्यांदा म्हटलं की या चर्चेचा हेतू हे बोर्ड चांगलं किंवा हे जास्त ऍडव्हान्स्ड, हे जास्त प्रिमिटिव्ह असं काही ठरवायचं आपला उद्देशच नाहीये. बरोबर. आपल्या पाल्याला कुठल्या बोर्डात घालायचं, कुठल्या शाळेत घालायचं, हा प्रत्येक पालकांचा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. त्या निर्णयापर्यंत येण्यासाठी या आपल्या चर्चेच्या माध्यमातून जे मुद्दे आले त्यांचा काही उपयोग झाला तर ही चर्चा फलित झाली असं आपण म्हणूया. आणि तोच याचा उद्देश आहे. आणि सगळ्यांचे तुम्ही एवढे आलात आणि खरंच सगळे सई, जान्हवी मॅडम, डॉक्टर अजित, चिंदरकर सर, तुम्ही सगळे आलात. खूप छान चर्चा झाली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. 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 सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. थँक्यू.